नमस्कार, मी आरती बोलभिडूत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्यासोबतच पीएमओ कार्यालयामध्ये प्रचंड अनुभव असणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत. खरं तर सरांसोबत आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ, त्यांचा दिल्लीतला अनुभव या सगळ्या संबंधी. मात्र त्याच्या आधी सर मला एक किस्सा सांगायचा आहे. तो किस्सा 1962चा आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्रिपदाची शपथ घेणार होते. त्याच्या आदली ही रात्र त्यांना बिजू पटनाईक यांचा फोन येत होता की अर्जंटली मला तुम्हाला भेटायचं आहे. रात्रीचे साधारण 12-1 वाजले होते आणि बिजू पटनाईक त्यांना भेटायला आले. आल्या आल्या त्यांनी बिजू पटनाईकांनी असं सांगितलं यशवंतरावांना की तुम्ही मुंबईवरनं दिल्लीला कशाला आलाय, तुम्ही परत जा, चीनचं सैन्य अगदी मुंबईपर्यंत येऊन पोहोचणार आहे. आणि मग त्यांच्या या बोलण्यातनं असं जाणवत होते की हा, चीनचा हमला खूप मोठा आहे बहुतेक. तरी यशवंतराव सुद्धा एक द्विधा मनस्थितीत अडकले होते की काय करायचं, कारण उद्या तर शपथविधी होणार होता. बिजू पटनाईक निघून गेले, पण यशवंतराव चव्हाण विचारातच होते. आणि पहाट झाली. पहाटे पहाटे त्यांना एक फोन आला. त्यांच्यासाठी निरोप होता की चीननं युद्धबंदी जाहीर केली आहे. एकीकडे बिजू पटनाईक म्हणत होते चीनचं सैन्य मुंबईपर्यंत येणार आहे, दुसरीकडे चीननं युद्धबंदी जाहीर केलेली. यशवंतराव चव्हाणांना कळून चुकलं की हा एक डाव होता, संरक्षण मंत्रीपद त्यांनी घेऊ नये म्हणून. थोडक्यात यशवंतरावांना पहिल्याच रात्री कळालं की दिल्लीचं राजकारण कसं असतं ते. तर मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला दिल्लीचे असे काही अनुभव आलेत का की दिल्लीचं राजकारण, बाबा हा, हे दिल्लीचं राजकारण आहे? दिल्लीचे अनुभव म्हणजे अगदी मी खासदार असल्यापासून 1991 पासून म्हणजे जवळजवळ 20 वर्ष मी दिल्लीत संसदेमध्ये या न त्या सभागृहामध्ये होतो आणि दिल्लीतले अनेक अनुभव आहेत. मग ते सत्ताधारी पक्षाचा एक खासदार म्हणून, विरोधी पक्षाचा खासदार म्हणून, नंतर मंत्री म्हणून 2004 पासून तिथं असे विविध अनुभव आले. आणि दिल्लीमध्ये खूपच बोलता येईल त्याबद्दल, विविध पैलूबद्दल. आणि प्रत्येक माझ्या जीवनातल्या, राजकीय जीवनातल्या स्थलांतरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. वेगवेगळा मला अनुभव मिळालेला आहे. मी शिकलेलो आहे त्या अनुभवातून बरंचसं काही. आणि माझी जडणघडण त्या सगळ्या प्रकारातून ताऊन सुलाखून झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही विषयामध्ये खूप अशा आठवणी आहेत. कसं घडलं, मी पहिल्या दिवशी जेव्हा संसद सदस्य म्हणून दिल्लीला गेलो त्यावेळेला काय राजकारण घडलं. त्यावेळेला राजीव गांधींची हत्या झाली होती आणि आता पुढं काय हा प्रश्न होता. नरसिंहराव हे निवृत्त झाले होते कारण त्यांची हृदयाची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. आणि 91च्या कालखंडामध्ये जर एखाद्याची ओपन हार्ट सर्जरी झाली की त्याचं ॲक्टिव्ह लाईफ संपलं असा एक समज असायचा. आणि त्यामुळं राजीव गांधींनी त्यांना तब्येतीकडे पाहून की त्यांनाच त्रास होईल म्हणून लोकसभेचं तिकीट त्यांना नाकारलं होतं. त्यांना लढायचं होतं पण तिकीट नाकारलं होतं. त्यांची खूप इच्छा होती की मी आता बरा झालो आहे, मी लढतो, मी करतो. तरी पण त्यांना ते तिकीट मिळालं नाही शेवटी. आणि ते घरी गेले, आंध्र प्रदेशमध्ये परत गेले. आता काय करायचं म्हणून. आणि त्यावेळेला जेव्हा मी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलो काँग्रेस पक्षाचा 91ला, तो एक वेगळा किस्सा आहे की कसं मला तिकीट मिळालं, मी कसं आलो. पण त्या दिवशी मी आलो त्या दिवशी एक देशामध्ये आणि काँग्रेस पक्षांतर्गत खूप अस्थिर आणि अनिश्चिततेची परिस्थिती होती. पुढं काय, राजीव गांधी तर नाहीत, आपला नेता हरपला, श्रीपेरुंबुरूमध्ये ते दुर्दैवांत झाला. आता कोण होणार, सत्तेचे दावेदार अनेक होते. आणि त्या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यामध्ये बऱ्याच जणांनी ते विश्लेषण केलेलं आहे की राजीव गांधींच्या मृत्यूच्या आधीचा निकाल, किती जाग्यापैकी किती काँग्रेस जिंकली आणि त्यानंतरचा निकाल यामध्ये काय फरक आहे. त्यानंतरच्या निकालामध्ये राजीव गांधींच्या हुतात्म्याची किंवा त्यानंतरची सहानुभूती काँग्रेस पक्षाला मिळाली का, त्यामध्ये संख्या वाढली का वगैरे, असं बरंच विश्लेषण झालेलं आहे. पण अनिश्चितता निश्चित होती, आता काय पुढं. आणि त्यावेळेला मग कोण, मग प्रस्थापित नेतृत्वापैकी काँग्रेसच्या मग अर्जुन सिंग असावेत का, ND तिवारी असावेत का त्यानंतर मग आणखी कोण उत्तरेतलं होऊ शकतं, अशी सगळी चर्चा चालली असताना पवार साहेबांनी मात्र आपला दावा ठोकला. आणि त्यामध्ये मग उत्तर दक्षिणेतल्या खासदारांची काँग्रेस पक्षातल्या संख्या पाहिली तर दक्षिणेच्या खासदारातली संख्या जास्त होती. आणि त्यामुळे आपण एखादा उत्तरेतला खासदार जर उतरवला मैदानात आणि तिकडे पवारसाहेबांनी जर
तिथं मैदानात उडी घेतली तर मग दक्षिणेचे लोक पवारसाहेबांच्या मागं उभं राहतील. मग आणि दिल्लीच्या लोकांना तिथले प्रस्थापित जे नेटवर्क काँग्रेसचं होतं त्यांना एक थोडीशी पवारसाहेबांची भीती होती की हे आले ते एकदम मुंबईतून आले तर दिल्लीची संस्कृती काही माहिती नाही, काँग्रेस पक्षाची संस्कृती माहिती नाही, एकदम काहीतरी उलटफुलट काँग्रेस पक्षामध्ये होईल आणि देशामध्ये देखील दिल्लीचा अनुभव फार नाही आहे, काय करायचं. म्हणून मग तिथं रणनीती अशी आखली गेली. आम्हाला माहीत नव्हते, हे नंतर भाष्यकारांनी त्यावर लिहिलेलं आहे की मग तिथं रणनीती अशी आखली गेली की आता ही उत्तरेचा पैलवान उतरून चालणार नाही, कारण हे विंध्याच्या दक्षिणेतलं विंध्याच्या उत्तरेतलं असं राजकारण होईल, म्हणून दक्षिणेतलाच कोणतरी उतरवला पाहिजे ना. अचानक पण नरसिंहरावांचं नाव पुढं आलं. ते खासदार नव्हते. आता दक्षिणेतले पुढं आल्यानंतर मग तिथं जे राजकारण झालं ते सगळे दक्षिणेतले, विशेषतः आंध्र प्रदेशची खूप मोठी संख्या काँग्रेसची होती आणि त्यांनी मग पवारसाहेबांचा संपर्क त्यांच्याशी होता की मी पंतप्रधान पदाकरता क्लेम करतोय, तो परत इतिहास आहे. आणि ते सगळे म्हटले ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करू. पण ही खेळी खेळल्याबरोबर लगेच आंध्रावाले म्हटले आता नाही, तेलुगू बिड्डा म्हणतात, म्हणजे आमचा तेलुगू स्वाभिमान आहे, ते आम्हाला ते काय आता काय करताना मग ते सगळे आंध्राचे पलटले. मग ते दक्षिणेतले म्हटले आता पहिल्यांदाच दक्षिणेचा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे आणि ते सगळं मग राजकारण पुढं घडलं. त्या दिवसापासून अनेक किस्से आहेत, कसं घडलं राजकारण, काय घडलं आणि त्याबद्दल लिहिलंही बरंच गेलेलं आहे. पण त्याला मी वस्तुनिष्ठ असं साक्षीदार होतो, कारण पहिल्यांदाच मी दिल्लीला माझं वास्तव बरंच झालं. शिक्षण बरेच दिवस दिल्लीला झालं, कारण माझे आई वडील दोघेही राजकारणात होते. त्यामुळे माध्यमिक शिक्षण दिल्लीला झालं. मग मी इंजिनिअरिंग करता दिल्लीजवळच पिलानीला गेलो. त्यामुळे दिल्ली मला माहीत होती तशी, पण बाहेरून. पण आतून खासदार म्हणून त्या सभागृहामध्ये बसणं, तो जो सन्मान होता ते एक वेगळीच गमत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी मी दिल्लीमध्ये खासदार म्हणून पहिल्या दिवशी हे सगळं नाट्य मी पाहिलं. तिथून माझी राजकीय सुरुवात झाली. नक्कीच सर, म्हणजे थोडक्यात राजकारणाची सुरुवात नाट्यमय झाली हे बघायला मिळालं दिल्लीत. तुम्ही आता जसं म्हणालात की तुमचं शिक्षण दिल्लीत झालं, तसं इकडं मराठी माध्यमात सुद्धा तुमचं शिक्षण झालं. त्यानंतर तुम्ही इंग्रजी माध्यमात सुद्धा शिकलात. तर हा जो स्पेस आहे तो कशा पद्धतीनं भरून काढलात? आणि ह्यातला एक महत्वाचा मुद्दा असा की जेव्हा पण गावाकडची पोरं शहरात जातात, परदेशात जातात, तेव्हा भाषेचा एक कॉम्प्लेक्स असतो. तर तसा काही न्यूनगंड तुम्हाला कधी आला होता का? आणि जर आला असेल तर तो तुम्ही कसा ओव्हरकम केला? नाही, आता असं आहे की आता सुदैवानं म्हणा किंवा अपघातानं म्हणा, माझं सुरुवातीचं शिक्षण हे कराडच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये झालं आणि मला खूप त्याचा अभिमान आहे की मी साध्या म्युन्सिपल नगरपालिकेच्या शाळेमध्ये अगदी जमिनीवर बसून, खाली बागबी काही नव्हते त्यावेळेला, तिथं आम्ही शिक्षण घेतलं. आणि 7वीपर्यंत त्यावेळेला वर्नॅक्युलर फायनलची परीक्षा असायची आणि ती बोर्डाची परीक्षा असायची, स्थानिक बोर्ड असेल ती परीक्षा मी दिली. पूर्ण मराठी मीडियम, त्यामध्ये क्वचित हिंदीचा एखादा विषय असला तर असायचा, मग बाकी इंग्रजीचा प्रश्न नाही आहे आणि संस्कृतचाही प्रश्न नाही आहे. आणि त्यामध्ये मी चांगल्या मार्कांनी पास झालो म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. त्याच वेळेला माझे वडील खासदार झाले 57च्या निवडणुकीमध्ये. आणि तिथं मग आता खासदार म्हटलं की तिथं एक घर घ्यावं लागतं, राहावं लागतं, की बराच वेळ दिल्लीत जातो. तर आता पुढं शिक्षणाचं काय येतं, माध्यमिक शिक्षणाकरता कुठं जायचं. तर आमच्या गल्लीतली मुलं सगळी होती, त्यांनी ठरवलं की आमच्या कराडला 2 हायस्कूल होते, एक शिवाजी हायस्कूल आणि एक टिळक हायस्कूल. आता कुठं जायचं, थोडं त्यात स्पिरिट होतं, पण चांगली शाळा कुठली तर चव्हाण साहेब टिळक हायस्कूलला गेले होते. त्या मग म्हटलं आपणही पण टिळक हायस्कूलला जाऊ म्हणून ते काही आमच्या दोघातला गल्लीतल्या मुलांचे 2 ग्रुप होते, ते एका ग्रुपमध्ये आम्ही टिळक हायस्कूलला तिथे गेलो. पण तिथं शिक्षणाची आणि शिक्षणाच्या दर्जाची परिस्थिती फारच सुमार होती, महाराष्ट्रातलीच. त्यावर भाष्य करणं हे म्हणजे मोठा विषय ठरेल की कशा अनेक पिढ्यांचं नुकसान काही राजकीय निर्णयामुळे झालं, विशेषतः इंग्रजीबाबतच्या राजकीय निर्णयामुळे जो बाळासाहेब खेरांच्या काळात घेतला गेला. किमान 2 पिढ्या तरी वाईपआउट झाल्या महाराष्ट्राच्या, कुठल्याही उच्च पदावर दिसत नाहीत, हे इंग्रजीमुळं झालं. पण त्या पिढीतला मी. आणि मला अजूनही आठवतं आहे की म्हणजे 8वीच्या वर्गात पहिल्यांदा गेलो टिळक हायस्कूलमध्ये आणि पहिला वर्ग दुसरा वर्ग असेल तर तिथं ते प्रिन्सिपल जे मुख्याध्यापक ते आले, त्यांनी खडीवर द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी ABCD काढलं, कॅपिटल ABCD, छोटे ABCD असतं ते, असं पहिल्यांदा सांगितलं. मला ते घरातल्या वातावरणामध्ये तेवढं येत होतं मला. पण तिथं माझी सुरुवात झाली जर इंग्रजीची 8वीमध्ये अध्याक्षरातून. तर मी 11वीला मी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा NDAची असेल किंवा मग पुढच्या IASच्या मॅट्रिकच्या परीक्षा कसा आमचा टिकाव लागणार. आणि या एका निर्णयामुळं
कदाचित योग्य कारणाकरता घेतला असेल, भाषेचा स्वाभिमान म्हणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षण घेतलं असा एक विचार पुढे येतो. पण त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या किमान 2 पिढ्या गारद झाल्या. एकही महाराष्ट्रातला माणूस कुठलाही ग्रामीण भागातला शहरातला हा सेनाध्यक्ष होऊ शकला नाही, वायुसेनाध्यक्ष होऊ शकला नाही, नेव्हीचा नाही होऊ शकला, पोलीसचा प्रमुख होऊ शकला नाही, महाराष्ट्रातला सचिव होऊ शकला नाही. हे सचिव पदाची वाट पाहायला ग्रामीण भागातल्या मुलांना कित्येक पिढ्यानुपिढ्या थांबवलेलं, कित्येक वर्ष थांबवलं. हा एका राजकीय निर्णयाचा परिणाम कसा होतो त्याचं ज्वलंत उदाहरण मी भोगलेलं आहे. आता मी पर्याय त्यावेळेला असे होते की आता कराडलाच शिकायचं काय आहे, चांगली हायस्कूल आहे, चव्हाण साहेब शिकले तर मग काय तुम्हाला काय शिकायला बिघडलं वगैरे. आणि दुसरा पर्याय पुढे आला की आता अनायासे आपण दिल्लीला चाललोय आणि तिथं आपल्याला घर एस्टॅब्लिश करावं लागणार आहे, कारण दिल्लीला राहावं लागतं, तिथं घर मिळतं सरकारी, तिथल्या शाळेत का जाऊ नये असा एक घरात विचार प्रभाव. माझा त्यात काही जास्त वाटा होता असा नाही निर्णय प्रक्रियेमध्ये. आई वडिलांनी घेतला निर्णय, म्हणजे ठीक आहे जाऊन बघूया दिल्लीला काही चालतंय का. आणि म्हणून आम्ही दिल्लीला गेलो. तर मी 7वी पास झालो होतो, 8वीत होतो, 8वीच्या वर्गात टिळक हायस्कूलमध्ये दाखल झालो होतो. आता दिल्लीला गेलं तर 8वीमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. तिथे गेलो ते आता खासदारांचा मुलगा म्हणून सगळ्यांनी भेटी दिल्या, अपॉइंटमेंट दिल्यानंतर आजकाल शाळेची ॲडमिशन करता पालकांना कोण फिरकून देतं का तिथं. परिस्थिती इतकी वाईट नव्हती. तर सगळ्यांनी बोलवलं, मला बघितलं, पाहिलं, विचारलं तुला काय येतं काय नाही. ते 2 मिनटात माझा सगळा बायोडेटा त्यांनी समजून घेतला आणि एकानेही मला तिथं प्रवेश देण्याचं कबूल केलं, नाकारलं सगळं. म्हणजे याला काही येतच नाही आणि हा इथं येऊ शकत नाही, त्याचं काही शिक्षणच झालेलं नाही. मग काही जणांनी म्हटलं की 8वीत नाही आम्ही 6वीत बसू. मग काय म्हटले मग तरी पण त्याला जमल का नाही, कारण तिथले जे करिक्युलम होतं दिल्लीचं त्यावेळेचं, म्हणजे सर्व शाळांचं होतं, त्यामध्ये हिंदी माध्यम होतं, इंग्रजी 5वीपासून किंवा 4थीपासून म्हणजे ते 3-4 वर्षाचं इंग्रजी, संस्कृत 2-3 वर्षाचं होतं, हिंदी तर होतं आणि मग बाकी सगळे विषय हे हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवले जातात. आणि आम्हाला तिथं पोचणं शक्यच नव्हतं. आणि अशा वातावरणामध्ये पुन्हा आईवडिलांच्यामध्ये वाद झाला. तर काय करायचं म्हटले, ते काय दिल्लीला तुम्हाला राहायची हौस आहे म्हणून माझ्या आईला वडील चिडले. ते म्हटले काय ते पोराचं नुकसान होते, ते चला परत म्हटले, तिकीट काढा आणि चला परत. आम्ही निघालो परत. तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगितलं की नाही इथं म्हणजे नूतन मराठी नावाची एक संस्था आहे, शाळा, त्याला काय नाही विचारत. वडील म्हटले काय आता ते बस झालं फेड, आता काय भेटायचं तरी पण चोरून आम्ही 2 जण, आई आणि मी गेलो तिथं. तिथे गेल्यावर तिथे एक मराठी बाई प्रिन्सिपल होत्या, त्यांनी आम्हाला अगदी प्रेमानं बसवलं, बोलवलं, सांगितलं आणि तिने मला समजावून सांगितलं आम्हाला की ही दिल्लीच्या सरकारची हा अभ्यासक्रम ठरलेला आहे, ज्याला उच्चतर माध्यमिक हायर सेकंडरी म्हणतात. आणि त्या अभ्यासक्रम तुम्हाला जे सांगितलं लोकांनी तोच अभ्यासक्रम आहे. आमची जरी मराठी शाळा असली तरी फक्त आमची सोसायटी मराठी आहे. आणि मी अनावधानानं मराठी माणूस, त्या बाई प्रिन्सिपल होत्या आणि त्या म्हटलं तुला बरोबर आहे, म्हटलं तुझं ह्याच्यामध्ये फार फरक आहे, महाराष्ट्राचं स्टँडर्ड या वयामधलं फारच कमी आहे, तर ते होणार नाही. तरी म्हटलं थोडा परिश्रम तुझी करायची तयार आहे का, तू केला तर मी विचार करेन, पण 7वीत बसवेन, 8वीत नाही. तर मी म्हटलं वर्ष वाया जाईल. तर मग त्यांनी सांगितलं की नाही तसं नाही, म्हटले इथल्या दिल्लीच्या नियमाप्रमाणे हायर सेकंडरी परीक्षेला बसायला 16 वर्ष पूर्ण व्हावे लागतात. तुझं वय पाहिलं तर तू जरी 8वीत बसला तर तुला वर्ष कमी पडतील, त्यामुळे तुला हायर सेकंडरी परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे 7वीत बसला तरी तुला काही वर्ष तसं वाया जाणार नाही, कारण तिथल्या 11वी आपली इथे 12वी किंवा प्री डिग्री ज्याला म्हणायचे त्याच्यापेक्षा तिथलं स्टँडर्ड जास्त होतं. मला अजूनही सांगायचं आहे, म्हणजे त्या शिक्षण पद्धतीवर आपल्या स्तराबद्दल टिप्पणी आहे. तिथे गेलो आणि मग वडिलांनी खूप वर्डावट केली की 1 वर्ष वाया गेलं वगैरे म्हणून. तरी गेलो आणि त्या नूतन मराठी विद्यालयामध्ये मी माध्यमिक शिक्षण दिल्लीमध्ये घेतलं. आणि तो अनुभव होता, सुरुवातीला खूप मारी खावा लागला, काही संस्कृत येत नव्हतं, इंग्रजी काही येत नव्हतं, पण मला सुदैवाने एक चांगलं माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगलं होतं. वर्षभरामध्ये मी कॅचअप केलं आणि वर्षभरामध्ये 7वीच्या परीक्षेमध्ये माझा क्लासमध्ये नंबर वगैरे यायला लागला. मग पुढं मला काही त्रास झाला नाही. आणि तिथं दिल्लीमध्ये 9वी 10वी 11वीमध्ये सगळं इंग्लिश मिडियममध्ये शाळेत शिकवलं जायचं. मग ते इंग्रजीमध्ये थोडा त्रास झाला, पण मग इंग्रजी माझी पक्की झाली त्यामुळं. आणि भाषेची अडचण जी यायला पाहिजे होती कराडमुळं, ती तिथं ओव्हरकम झाली दिल्लीमुळं. ते जर मी नसतो गेलो दिल्लीला तर मुळीच झाली नसती. आणि मग स्पर्धा परीक्षा वगैरेमध्ये जर द्यायच्या असतात किंवा असतात तर मग तो न्यूनगंड कायम राहिला असता. अजूनही 100% न्यूनगंड गेला असं मी म्हणणार नाही आज आहे. मी जेव्हा
कॉन्व्हेंट एज्युकेशन मुलांची इंग्रजी वगैरे ऐकतो बोलतो तेव्हा वाटतं की आपलं कुठेतरी थोडंसं कमी पडते. फार थोडंसं आहे, पण परिश्रम करून तो प्रश्न निघाला. त्यामुळे जे पूर्णपणे ग्रामीण भागातून मुलं आली तर ग्रामीण शाळेतून शिकलेली आहेत त्यांना इंग्रजीचा हा जो जे गरज आहे किंवा प्रभाव त्यामध्ये खूपच ती कमी पडतात आणि त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमी पडते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मार बसतो. आता बरंच आपण आपल्या भारतीय भाषामध्ये स्पर्धा परीक्षा घेतोय, पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपण टिकू शकत नाही बऱ्याच वेळेला. आता टेक्नॉलॉजीने ते बरंच अंतर पुसून टाकले. तुम्हाला प्रोग्रामिंग आलं तर मग इंग्रजी येतं की नाही कोण जास्त बघत नाही, पण एक खूप मोठा आणि म्हणून माझी भव्य आहे की मराठी आपली मातृभाषा महत्त्वाची आहे, त्यामध्ये चांगली आली पाहिजे, पण इंग्रजी ज्ञानभाषा आहे आणि इंग्रजीपासून जर आपण फारकत घेतली जे आजकाल राजकारणामध्ये चाललेलं आहे ते फार दुर्दैवी ठरेल, देशाला ते मागे नेणारं ठरेल. त्यामुळे आपल्याला त्रिभाषा सिद्धांत जो आहे इंग्रजी मातृभाषा आणि हिंदी तिघांचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. की नवेल नाही, युरोप खंडातले सगळेच माणसं 2-3 भाषा बोलतात तर ते करावं लागेल. पण इंग्रजी ही ज्ञानभाषा त्यातून आपण जर फारकत घेतली समाजाने घेतली किंवा आपण अभ्यासक्रम बदलला म्हणून घेतली तर मग समाजाकरता ते अत्यंत दुर्दैवी ठरेल. नक्कीच सर. आता आपण दिल्लीबद्दलच बोलत होतो तुमच्या शिक्षणाबद्दल आणि तर आता मला जरा पीएमओ कार्यालयातल्या तुमच्या कामाकडे यायचं आहे. कारण जेव्हाही कधी लोक चर्चा करतात तेव्हा हा एक मुद्दा येतोच की पृथ्वीराज चव्हाण अचानक दिल्लीतून महाराष्ट्रात आले, महाराष्ट्राच्या राजकारणात आले, ते पीएमओ मध्ये काम करायचे. तर पीएमओ मध्ये काम करायचे म्हणजे नक्की काय काम करायचे? एखाद्या सामान्य माणसाला सांगायचं असेल की पृथ्वीराज चव्हाण पीएमओ मध्ये हे काम करायचे तर ते तुम्ही कसं सांगा? काय असतं की पीएमओ म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, पंतप्रधान कार्यालय. पंतप्रधानांना मदत करण्याकरता संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर आणि इतर गोष्टीमध्ये मदत करणारा एक राज्यमंत्री तिथं नेमण्याची पद्धत काही वर्षापासून सुरू झाली. मला वाटतं राजीव गांधींच्या वेळेला देखील एक पद्धत होती ती, अशी इंदिरा गांधींच्या वेळेला सुरू झाली आणि त्या पदावर मला सोनिया गांधींनी मला पहिल्यांदा राज्यमंत्री केलं आणि खाते वाटपामध्ये मला एकदम अचानक पीएमओ हे कळलं. आता पीएमओ हा एक अचानक पक्ष आणि सरकारमधला दुवा ठरला, कारण पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी निवडणूक जिंकली पण त्या पंतप्रधान झाल्या नाहीत. पंतप्रधान मनमोहन सिंगांना केलं, ते खासदारी नव्हते, काही नव्हते आणि त्यामुळं मग आपोआपच ते दुवा म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण पीएमओचं खरं काय काम असतं तर पीएमओचं काम आपसातले वाद सोडवणं. वाद कसे तर 2 मंत्रालयामधला वाद. उदाहरण सांगायचं झालं तर एखादा आपल्याला रेल्वे प्रकल्प करायचा, पर्यावरण खातं म्हणते की नाही इथून आम्ही रेल्वे घेऊ देणार नाही, पर्यावरणच्यामध्ये बसत नाही. मग रेल्वे म्हणते की आम्हाला पाहिजे, मग कोळसा मंत्रालय म्हणते की नाही आमच्या खाणीतला कोळसा आणायला हे नाही, असं इकडून न्या, आम्हाला ते पाहिजे. मग तिसरा कोणतरी म्हणतो की तुमचा खर्च फार जास्त आहे, मग आणखी कोणतरी म्हणतो की तुम्ही यामध्ये पुनर्वसन तुम्हाला किती करावं लागेल. मग आदिवासी मंत्रालय पुढे येते की आदिवासी भागातनं हा मार्ग चला, आम्ही नाही जाऊ देणार. मग अशातनं मार्ग काढत काढत एखादा प्रकल्प असतो तो करायचा. किंवा एखादा मोठा, आता आपल्याकडे नाणारचा प्रकल्प वगैरे आहे तिथं बराच विरोध होतो आहे, किंवा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प करायचा होता, स्थानिक लोकांचा विरोध, मग मच्छीमारांचा विरोध. मग अशा प्रकारे 2 मंत्रालयामधलं आंतरविरोध तो असो, तो कसा सोडवायचा, दोघांना बसवायचं. आता विरोध जर समजा असा प्रश्न निर्माण झाला तो कोणत्या मंत्र्यांनी कोणाकडे जायचं, दोघेही आपापल्या खुर्चीत बसून असतात. त्यामुळे मग पंतप्रधान कार्यालयाने तडजोड केली तर मग दोघं पंतप्रधान कार्यालयात यायचे. कुणी बोलवलं पीएमओने बोलवलं, ते काम मी करायचो. 2 राज्यामधला प्रश्न, मग सीमावादासारखा आपला परिचित असलेला प्रश्न असेल किंवा कावेरी पाण्याचा तंटा असेल तो जो 3 राज्यांचा तंटा होता, असे अनेक सीमा प्रश्न आहेत किंवा प्रश्न आहे ती आपला महादाई नदीचा गोव्याचा आणि कर्नाटकचा प्रश्न आहे, असे पाण्याचे प्रश्न असतील किंवा असे अनेक प्रश्न. आता जे 2 राज्यांचे खूप गंभीर प्रश्न, आता सीमा प्रश्न सोडवायचं म्हटलं 2 मुख्यमंत्र्यांनी, आपले मुख्यमंत्री कर्नाटकचे, कुणी कोणाला पहिल्यांदा फोन करायचा, कुणी कुठं मग बेंगलोरला जायचं का त्यांनी मुंबईला घ्यायचं, मग हे सुटतच नाही. म्हणजे अगदी गल्लीतल्या भांडणासारखं ते होत नाही. मग काय तर पंतप्रधान कार्यालयाने बैठक बसवली, मग पंतप्रधानांच्या हस्ते किंवा मी बोलवली तरी तिथं येऊन मग ते दोघं पंतप्रधान कार्यालयात यायला काही त्यांना अडचण वाटायची नाही, कारण तो दोघांचाही मान राखला जायचा. अशा प्रकारे अनेक हे राज्यातले तंटे, मंत्रालयातले तंटे, असे जे तंटे किंवा जे मतभेद असतात हे असतं. किंवा प्लॅनिंग कमिशन म्हणते की नाही ही गुंतवणूक इथं करायची नाही, पण राज्याला तर ती पाहिजे असती, मग ते देशाच्या हिताचं आहे का एवढे पैसे गुंतवणं, हे प्लॅनिंग कमिशन ठरवतं, त्यांच्याशी चर्चा वगैरे. अशा प्रकारचं काम हे पीएमओच्या
कार्यालयाचं असतं आणि PMOचा राज्यमंत्री म्हणून ते कार्यालयाचं काम मी बघत होतो. आणि त्यामुळे इतका प्रचंड अनुभव मिळाला. प्रत्येक राज्याची पाहणी करायची मिळाली की आम्ही दौऱ्यात जायचो. जेव्हा पंतप्रधान दौऱ्यात जायचो तेव्हा एक 8-10 दिवसापासून तयारी सुरू व्हायची. पंतप्रधान कार्यालयामध्ये जे सचिव असतात त्या सचिवांना मंत्रालय वाटून दिलेली असतात. मग एका सचिवाकडे 10 मंत्रालय, म्हणजे इकॉनॉमिक मिनिस्ट्रीज एकाकडे दिल्या, एकाकडे सोशल मिनिस्ट्रीज दिल्या, सामाजिक विषय, एकाकडे मग आणखी काही ट्रान्सपोर्टेशनचे दिले, रेल्वे, रस्ते असे तिथले जे सहसचिव वगैरे असतात, IAS अधिकारी, त्यांच्याकडे असे मंत्रालय वाटून दिले जातात. त्यामुळे त्या मंत्रालयाचा कुठलाही प्रश्न आला की तो सहसचिव आपली टिप्पणी घेऊन वगैरे आपली माहिती घेऊन पंतप्रधानांना सादर करतो आणि आम्हाला सादर करून मिटिंग घेतो. आणि राज्य वाटून दिली असतात. तर त्या सहसचिवांना प्रत्येकाला 5-5 राज्य, 10-10 राज्य वाटायचे. आता पंतप्रधान ओरिसाला निघालेत, तो ओरिसाचा जॉईंट सेक्रेटरी यायचा, तो ओरिसाचे काय काय प्रश्न आहेत, मुख्यमंत्र्यांनी काय पत्र लिहिलीत, आपण काय केलेलं आहे, नवीन प्रोजेक्ट कोण आपण PMO करतोय काय, त्याची टिप्पणी, त्याचा मोठा चार्ट एक्सेलचा, त्यामध्ये काय काय झाले, त्यांचे काय प्रश्न आहेत, ही सगळी तयारी करून आधी आमची ब्रीफिंग बैठक व्हायची. पंतप्रधानांना मी ब्रीफ करायचो आणि नंतर तिथं जायचं. तर अशा प्रकारे पंतप्रधान कार्यालय हे पंतप्रधानचे सल्लागार 2 असतात तिथं. ते आणि वेगळा विषय तो आहे की तिथं प्रिन्सिपल सेक्रेटरी टू प्राईम मिनिस्टर हे जे पद आहे पंतप्रधानांचा सचिव, तर हे रिटायर्ड माणसाला सुद्धा देता येतं. म्हणजे आत्ता सचिव असलेल्या माणसाला किंवा रिटायर झालेल्या माणसाला देता येतं. आणि अत्यंत महत्त्वाचं पद समजलं जातं पंतप्रधानांचा सचिव म्हणून. प्रिन्सिपल सेक्रेटरी टू प्राईम मिनिस्टर असं होतं. ब्रिजेश मिश्रा तिथे काही ठिकाणी होते. दुसरं एक पद महत्त्वाचं आहे, NSA किंवा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. ते वाजपेयींनी सुरू केलं आणि त्यामुळं पूर्वी प्रिन्सिपल सेक्रेटरी सर्व काम करायचे इंदिरा गांधीच्या वेळेला. वाजपेयींनी ही 2 पदं वेगळी केली, एक पंतप्रधानचे सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा मनमोहन सिंग यांनी 2 राष्ट्रीय सुरक्षा 2 सल्लागार नेमले, एक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि एक अंतरिक्ष सुरक्षा सल्लागार. म्हणजे पोलीस वगैरे माणसं असतील की लॉ अँड ऑर्डरच्या बद्दलचा एक सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय बाबल्याबद्दलचा, पाकिस्तानचे संबंध, चीनचे संबंध, याकरता नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जो प्रत्येक देशात असतो. अमेरिकेमध्ये आहे, रशियामध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे. तर ही पद्धत आहे. तर हे 2 सल्लागार पंतप्रधानांना सल्ला देतात. आणि परदेशी व्यवहार असतील किंवा संरक्षण खातं असेल, अणुऊर्जा असेल, अंतरिक्ष विभाग असेल, ह्याबद्दल नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंतप्रधानांना सल्ला देतात. आणि मग बाकीचं पार्लमेंटरी कामकाजही मी बघायचो. स्पेस म्हणजे अंतरिक्ष विभागाचं आणि ॲटॉमिक एनर्जी विभागाचं. आणि तिथं मी पहिल्यांदाच एक राजकीय व्यक्तीला अंतरिक्ष आयोग आणि ॲटॉमिक एनर्जी कमिशन म्हणजे अणुऊर्जा आयोगावर नेमलं गेलं मला. मनमोहन सिंग यांनी नेमलं. ते म्हटले मी त्या आयोगामध्ये काम केलेलं आहे अर्थसचिव म्हणून. ते फार महत्त्वाचं आहे, कॅबिनेट इतकीच त्याला ताकद आहे या 2 विषयाबद्दल, त्यामुळे तू माझ्या वतीने तिथं बस म्हणून. मी 6 वर्ष त्या स्पेस कमिशन आणि ॲटॉमिक एनर्जी कमिशनमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामुळे देशातल्या सर्व ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट जवळजवळ आणि सर्व अंतरिक्ष विभागाच्या जे प्रयोगशाळा आहेत तिथं मी भेटी दिलेल्या आहेत अनेक वेळेला. तो खूप मला 6 वर्षाचा त्याचा अनुभव आहे. त्या अशा प्रकारचे विविध काम आहेत. राज्यांचे संबंध, मंत्रालयाचे वाद सोडवणं, त्याकरता पंतप्रधान कार्यालयातले सचिव आले. आणि मग पंतप्रधानांना जर वेळ नसेल किंवा काही इतर महत्त्वाच्या गोष्टीमध्ये ते बिझी असेल तर आंतरराष्ट्रीय जर पाहुणे आले तर त्यांच्याशी संबंध ठेवणं किंवा भेटणं किंवा त्यांच्या वतीनं परदेशी जाणं की पंतप्रधान येऊ शकत नाहीत करणार त्याच्या जागी त्यांनी मला पाठवले. अशा प्रकारची ते कामाचं स्वरूप तिथं असतं. आणि त्यामुळे संबंध भारत सरकारच्या एकंदरीत कामकाजावर, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात इंग्रजीमध्ये, अगदी वरून जो गरुड दृष्टीनं जे पाहायला मिळतं ते मला पाहायला मिळालं सलग 6 वर्ष. आणि त्यानंतर मग PMO हा एक खातं होतं. नंतर मला काही दिवसानंतर पर्सनल जे खातं आहे म्हणजे जे ह्युमन रिसोर्सेस किंवा HR डिपार्टमेंट सरकारचं जे आहे त्याचा जो मंत्री काम बघतो ते खातं आहे DOPT म्हणतात त्याला, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल, HR खातं आहे. आणि त्यामध्ये मग सर्व IAS अधिकारी, सर्व IPS अधिकारी, सर्व परराष्ट्र खात्याचे सिनियर अधिकारी, रेल्वे खात्याचे अधिकारी, सगळ्यांचं ते प्रशासकीय काम, कोणाची बदली कुठं करायची, परीक्षा कधी घ्यायची, UPSCची परीक्षा कशी घ्यायची, त्याचं सिलेबस काय असलं पाहिजे, कधी तारखा घ्यायच्या काय,
हे सगळं काम तो DOPTचा मंत्री बघतो. हे मला काम अतिरिक्त मिळालं. पुढं मग मला आणखी काम मिळालं ते संसदीय कार्यमंत्री म्हणून, तिथे राज्यमंत्री म्हणून काम करायला मिळालं, PMOचं काम असताना. आणि 2009च्या निवडणुकीनंतर मी पंतप्रधान म्हटलं की आता मला थोडी बढती दिली तर बरं होईल. मी आता 5 वर्ष राज्यमंत्री म्हणून काम केलं. पण ते म्हटलं नाही नाही, मला काय, माझं काय होईल म्हणजे, मला कोण मदत करेल. तो म्हटलं नाही, तू जायचं नाही. पण त्यांनी मग कॉम्पेन्सेट करण्याकरता मला एक विज्ञान तंत्रज्ञान खात्याचं स्वतंत्र प्रभार करून राज्यमंत्री म्हणून केलं. आणि आता माझं विज्ञानाचं बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि ॲटॉमिक एनर्जी स्पेसचं मी काम बघतच होतो. आणि मग ते शेवटची 2.5 वर्ष मला तिथं काम करायला मिळालं. ही सगळी जुनी खाती, म्हणजे एक वेळा मला 7-8 खात्यांचा विषय होता. आणि एखादं खातं मोकळं झालं की समजा कोणी दगावले, एखादे खासदार सुनील दत्त वारले किंवा PM सईद हे ऊर्जा मंत्री होते, वारले, तर मग तात्पुरता तो कामकाज पंतप्रधानांच्याकडे यायचा आणि त्यांना वेळ नसायचा. त्यामुळे ते सगळं मला बघायला लागायचं. त्यामुळं अशा अनेक विभागाचं मला जवळून काम करण्याची संधी मिळाली. अगदी एक ओव्हरसीज इंडियन अफेअर्स म्हणून एक खातं आहे, म्हणजे परराष्ट्रीय भारतीय जे आहेत, NRI जे आहेत, त्यांचे खाते आहेत. त्याचे काही दिवस मी काम पाहिलं. आणि प्रत्येक खात्यामध्ये अभ्यास करून, त्या खात्याचा अभ्यास करून मग काही एखादा परदेशी दौरा असेल किंवा एखादा परदेशी पाहुणा आला असेल त्याचा करायचं. म्हणजे 3-3, 4-4 महिने हे मला करायला मिळालं. अनेक खात्याचा अनुभव डायरेक्ट मंत्री म्हणून मिळाला, थोडा वेळ का होईना, आणि अभ्यास करायला मिळालं. अनेक अधिकाऱ्यांशी जवळचा संबंध आला. आता काही दिवसानंतर जे आपले मुख्य निवडणूक आयुक्त झाले, कुरेशी म्हणून, SY कुरेशी, ते माझ्या विभागाचे सचिव होते. मी क्रीडा खात्याचं काम बघत असताना म्हणजे अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बरोबर संबंध आला. आणि या कामामुळे त्यात सर्वात महत्त्वाचं जे अलिखित काम आहे, जे न दिसणारे किंवा न कुठं लिहिलेलं नाहीत, तर ते काम म्हणजे सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पंतप्रधान काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान, या दोघांच्या मधला दुवा. तो म्हणजे ते कुठंच लिहिलेलं नाही, काही नाही काम, पण ते या विशिष्ट परिस्थितीमध्ये मला करावं लागलं. आणि मग सोनिया गांधींनी मी हे सगळं काम पाहत असताना मला काँग्रेस पक्षाचा महासचिव म्हणून जबाबदारी दिली, ज्याला प्रभारी आम्ही म्हणतो आजच्या भाषेमध्ये. आणि मला जवळजवळ 9 राज्यामध्ये त्या राज्यांचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनरल सेक्रेटरी म्हणून किंवा प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीचा मी सदस्य त्यावेळेला होतो. आणि त्यामुळं देश समजण्यामध्ये पंतप्रधान कार्यालय आणि हे प्रभारी म्हणून पक्षाचं काम, यातून एक खऱ्या अर्थाने जी मला वाटतं खासदार म्हणून कोणाला सहजासहजी ती संधी मिळू शकत नाही, कारण ते चौकटीत आपण काम करतो. आणि त्यामुळं माझ्या इतका असा प्रकारचा अनुभव सुदैवानं मला, अपघातानं म्हणा, पण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम करण्याचा आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं काम करण्याचा असा एक संधी मिळाली. आणि खूप त्यामध्ये बरेच अनुभव आहेत. आणि म्हणजे बेसिकली असं आहे की खूप साऱ्या जबाबदाऱ्या एकत्रितपणे सांभाळायला मिळाल्या, खूप शिकायला मिळालं, खूप अभ्यास करायला मिळालं. सर, या सगळ्यामध्ये तुमचा अनुभव खूप मोठा आहे. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या राजकारण्यांचा आपण विचार करतो, तेव्हा असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना दिल्ली कळत नाही. खरं तर दिल्ली म्हणजे दिल्ली हातात असली की संपूर्ण देशावर राज्य करता येतं असं म्हणतात. पण तुमच्या अनुभवातनं तुम्हाला काय वाटतं की मराठी नेते दिल्लीतल्या राजकारणामध्ये कुठं कमी पडतात? म्हणजे त्यांना खरंच नाही का कळत दिल्ली? नाही, असं नाही आहे. महाराष्ट्रातले नेते हुशारीमध्ये कमी पडतात किंवा ते राजकारण त्यांना समजतं असं बिलकुल नाही. पण काय झालं की महाराष्ट्राची राजकारणाची दिशा आपण जर काही दिवसापासून पाहिली तर त्यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातलं जे राजकारण आहे, उत्तर महाराष्ट्रातलं, त्यामध्ये सहकारी चळवळ, सहकारी कारखाने, मग सहकारी संस्था, बँक असेल, डेअरी असेल, जिल्हा बँक असेल, या सगळ्या संस्थांमध्ये तुम्ही जर नसला आणि त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे किंवा त्या परिस्थितीचा लाभ घेऊन तुम्ही राजकारण करत असला, ते केलं नाही तर राजकारणात तुम्हाला टिकता येत नाही. म्हणून मग काय झालं की आपण त्या संस्थेमध्ये ती संस्था उभी करायची, खूप महत्प्रयासानं उभी करायची, त्रास असतो खूप, त्यामध्ये राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय ते करता येत नाही. आणि ती संस्था मग चांगली चालवायचा प्रयत्न करते, त्यातून जो आर्थिक लाभ मिळतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, किंवा एक माणसाचं मनुष्यबळ मिळतं, माणसं हाताखाली काम करायला मिळतात. एखादी मुख्यमंत्र्यांची सभा घ्यायची झाली तर 10-5 हजाराची सभा घ्यायला काही एका फोनवरती घेता येते. मुख्यमंत्री खुश होतात की गेलो तर माझी चांगली सभा या चेअरमनने घेतली वगैरे. आणि हे जे डेव्हलप झालेलं आहे त्यामुळं बहुतेक महाराष्ट्रातले नेते जे दिल्लीला तरी जातात तरी त्यांना इथं
आपली ही जी सहकारातली जी आर्थिक संस्थेचं जे संस्थान उभं केलेलं असतं ते सोडता येत नाही. ते संस्थान पूर्वेळचं काम आहे, ते पार्ट टाइम नाही आहे की तुम्ही MD नेमला आणि मग कधी बोर्ड मिटिंगला कधीतरी 3 महिन्यात एकदा गेलो तो चला, असं नाही. त्याचं दैनंदिन अगदी म्हणजे बारका कोणी क्लार्क जरी घ्यायचा तर चेअरमनच्या परवानगीशिवाय तो घेतला जात नाही. त्याचे राजकीय त्याचा रंग पाहिला जातो, जात पाहिली जाते राजकीय, आणि मग तो आपल्याला निवडणुकीला उपयोग पडेल का नाही त्याची पार्श्वभूमी पाहिली जाते, मग ते घेतलं जातं. हे सगळं जे जिल्हा बँकेत वगैरे चालतं, तर त्यामुळे तिथं पूर्ण वेळ द्यायला कोणाला वेळ मिळत नाही, कारण ते प्रॉफिटेबल नसतं, त्याचा काही फायदा नसतो. त्यामुळं बहुतेक जे दिल्लीला काम करतात लोक, ते ज्यांच्या अनायासे मोठी औद्योगिक बॅकग्राऊंड असेल, श्रीमंत असतील वगैरे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांना या सहकारी चळवळीमध्ये पुन्हा निवडणूक असतात तिथं, त्या निवडणुकीमध्ये निवडून यायचं असतं. लोकसभेची निवडणूक ठीक आहे, पण सहकारी कारखान्याची निवडणूक अवघड असते, ती ठेवायची, तिथलं लोकांना सगळ्यांना खुश ठेवायचं. त्यामध्ये मग दिल्लीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आणि तुम्ही दिल्लीमध्ये पूर्ण वेळ दिला नाही तर तुम्हाला दिल्ली कळत नाही, दिल्लीचं राजकारणही करत नाही. उत्तरेतल्या नेत्यांचं काय होतं, ते राहतात दिल्लीमध्ये आणि मग विकेंडला किंवा 2 दिवसाकरता लखनौला जाऊन आले, हरियाणामध्ये हिसारला जाऊन आले, चंदीगडला जाऊन आले, पण पूर्ण वेळ दिल्लीतच, पूर्ण वेळ दिल्ली. घर त्यांचं दिल्लीला असतं, तिथं फक्त जाऊन आलं, निवडणुकीपुरते 4-5 दिवस गेले. आपल्याकडे उलटं असतं, आपण कराडाला राहतो किंवा साताराला राहतो किंवा पुण्याला राहतो किंवा विदर्भात नागपूरला राहतो, आणि मग फक्त अधिवेशन असलं तर मग आता सही करायला जावंच लागेल, जातो. पण तिथले संदर्भ कळत नाही, तिथल्या रीतिरिवाज कळत नाही, भाषा, जेवण खाण, थंडी, ते सगळं अवघड होतं. मग कधी पळायचं एवढ्याकडेच लक्ष असतं. त्यामुळे फार थोड्या लोकांना तिथं आपला जम बसवता आला, त्याला वेळ दिल्याशिवाय शक्यच नाही, कुणालाच शक्य नाही कुठं. पण ते उत्तरेमध्ये ते सहज करता येतं आपल्या लोकांना. ते दक्षिणेतल्या सगळ्यांनाच तो त्रास होतो, फक्त महाराष्ट्रातला नाही. पण सर, आता आपण आमदार खासदारांबद्दलच बोलतो, तर जसं तुम्ही म्हणालात तसं की अगदी थोड्या काळासाठी ते दिल्लीला जातात आणि विशेष करून शनिवार रविवारी तर परत येतात. ते शनिवार रविवारी म्हणजे आपल्याकडे सुट्टी. पण मी असं ऐकलं की दिल्लीतलं जे ऍक्च्युअल राजकारण आहे ना, ते सगळं शनिवार रविवारी चालतं. तर ते काय म्हणजे कसं आहे, दिल्लीचं राजकारण बऱ्याच अंशी हे सेंट्रल हॉलमध्ये चालतं. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या व्यतिरिक्त एक जो सदन आहे, सेंट्रल हॉल त्याला म्हणतात, आता ते बंद करायचं चाललंय. आता आम्हालाही प्रवेश तिथं नाही कारण कोविडमुळे. तर तिथं पत्रकारांना प्रवेश आहे, ज्येष्ठ पत्रकार, त्याची एक कमिटी असते कोणाला परवानगी द्यायची वगैरे, आणि सर्व खासदार आणि माजी खासदारांना तिथं प्रवेश असतो. तो मला वाटतं देशातला सर्वात महागडा क्लब त्याला म्हटलं जातं, का तिथं मेंबरशिप मिळवायची म्हणजे खासदार झालं पाहिजे किंवा माजी खासदार असलं पाहिजे, आणि पत्रकार, खूप सिनियर पत्रकार असलं पाहिजे. आणि तिथं राजकारण सगळं काय चाललंय, प्रत्येक राज्यात काय चाललंय, प्रत्येक पक्षात काय चाललंय, हे चहा कॉफी पिताना हे सहज आपल्या एकमेकाच्या पक्षाबद्दल, एकमेकाच्या राज्याबद्दल हे चर्चा घडते. ते एक तर तिथं चालतं. आणि मग घरच्या ज्या भेटी असतात जेवणाच्या, कोणी नाश्त्याला गेलं, कोणी जेवायला गेलं, कोणी, ते शनिवार रविवारी ते सगळं राजकारण चालू असतं. पण सेंट्रल हॉल आणि तिथलं राजकारण, तर सेंट्रल हॉलला 12 महिने उघडा असतो. त्यामुळे जरी अधिवेशन नसलं तरी सेंट्रल हॉल चालू असतो. लोक तिथं रेग्युलर जाऊन गप्पा मारायला फोन करतात की चलो सेंट्रल हॉल मिळते, तिथं भेटतात. हे जे तिथं दिल्लीत राहत नाहीत त्यांना ते करता येत. आणि मग शनिवार रविवारचं जे म्हटल्याप्रमाणे तिथं चालू असतं, ते सेशन असताना चालू असतं, पण सेशन नसताना मग तिथं मग काय शनिवार रविवार सारखीच परिस्थिती. पण तिथं असणं गरजेचं असतं, काय घडामोडी चालल्यात, कोणाच्या घरी काय शिस्त आहे, कुठं काय करते, त्या ज्या घडामोडी चालतात त्या महत्त्वाच्या असतात. नक्कीच. सर, इंडिया इंटरनॅशनल सेंटर असेल, इंडिया हॅबिटेट सेंटर असेल किंवा नेहरू मेमोरियल लायब्ररी यांसारख्या ज्या संस्था आहेत, त्या खरं तर इंटेलेक्च्युअल शेप देणाऱ्या भारतातल्या संस्था आहेत. त्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात. तर या संस्थांचं काम नेमकं कसं चालतं, आणि यामध्ये सुद्धा फार मराठी माणसं दिसत नाहीत सर. त्यात काय आहे की इंडिया इंटरनॅशनल सेंटर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ती जागा आहे, आणि तिथे एक जरी त्याला इंटरनॅशनल सेंटर म्हटलं, ते आपल्या यशवंतराव चव्हाण सेंटर जे मुंबईचं आहे त्या प्रकारे त्याच्या फार पुढची आवृत्ती ती आहे. तिथं मेंबरशिप जे सदस्य जे केले जाते ते कुठल्या तर तुमच्या अचिव्हमेंटवर केलं जातं. मग पत्रकारांना तिथे सदस्यता मिळते, सैन्यातल्या माजी अधिकाऱ्यांना, सनदी अधिकाऱ्यांना, माजी अधिकाऱ्यांना किंवा आजी अधिकाऱ्यांना, आणि काही ठराविक राजकारणातल्या व्यक्तींना, काही कवी, काही चित्रकार, असे कलाकारांना काही देते. असे खूप कडक निकष असून सदस्यता दिली जाते. पण सदस्यता मिळणं एक मानाचं असतं, कारण रोज संध्याकाळी तिथं काहीतरी बौद्धिक इंटलेक्च्युअल कार्यक्रम असतो. आधी परराष्ट्रीय चित्रपट असतील किंवा एखादं व्याख्यान एखाद्या विषयावर असेल, युक्रेन रशियाची लढाई चाललेली आहे, किंवा तिथं आंतरराष्ट्रीय जेवणावळी असते की दर शनिवारी आता या
आठवड्यामध्ये आता ओरिसाचे जेवण आहे, वा. कधी महाराष्ट्राचं आपल्या समजा आपली गुढीपाडवा वगैरे असेल तर त्या दिवशी मग 3 दिवस महाराष्ट्रीयन जेवण, मग कुठे इटालियन जेवण, कुठं ब्राझीलचं जेवण, असं एक भोजनावळ तिथं असते, पण ते जेवणाची असते. आणि तिथं मग सेमिनार घेण्याकरता खूप फॅसिलिटी आहेत, राहण्याच्या व्यवस्था आहेत, पण त्यापेक्षा वाचनालय फार चांगलं आहे. लोक पुस्तक लिहायचं झालं तर तिथं येऊन लेखन करतात, कारण लायब्ररी ग्रंथ संदर्भ मिळतात, चहा प्यायला, गप्पा मारायला, पत्रकारांशी संपर्क करायला खूप चांगली ती सेवा आहे. आणि तिथं मग मेंबरशिप ही फक्त ठराविक लोकांना मिळते. आणि ते मिळालं की आता कोणाला भेटायचं असलं तर आता पत्रकारांना कोणाच्या घरी जायचं, कोण कुठं राहते, त्यापेक्षा चला IIC में मिळते, IIC इंडिया इंटरनॅशनल सेंटर. तसंच इंडिया हॅबिटॅट सेंटर म्हणून एक सरकारने केलं, खूप मोक्याच्या ठिकाणी जागा दिली, अतिशय उत्कृष्ट आर्किटेक्चर त्याचं आहे, बघण्यासारखं आहे, कधी गेला तर शोभूश पाहावं. तिथं मग दुसऱ्या प्रकारची ती संस्था आहे आणि तिथं तिने फक्त NGOची ऑफिसरला परवानगी दिली आहे. कुठल्याही खाजगी धंदेवाल्याला तिथं जागा नाही आहे किंवा सरकारी कार्यालयाला नाही, पण फक्त NGOना, जे गैरसरकारी आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांचं ते कार्यालय त्या ठिकाणी आहे. तिथे सिनेमा थिएटर्स असतील, एक्झिबिशन हॉल असतील, तिथं 4-5 रेस्टॉरंट्स असतील, ह्या सगळ्या प्रकारची तिथे बौद्धिक आणि अतिशय उत्कृष्ट लायब्ररी तिथं आहे. या दोन्ही संस्थांची मेंबरशिप ही ठराविक लोकांना दिली जाते आणि ती मिळाली तिथे इंटरॅक्शन करण्याकरता ती फार सध्या मुंबईमध्ये अशी जागा नाही आहे. पुण्यात आता त्याच धर्तीवर पुणे इंटरनॅशनल सेंटर म्हणून माशेलकर केळकर यांनी काढलेलं आहे, पण त्याला ते अजून दर्जा आलाय का नाही मला माहिती नाही, पण एक सुरू आलेलं आहे पुण्यामध्ये, गोव्यामध्ये एक आहे. अच्छा सर, आपण बोलबिडूवरती तुमच्या संदर्भात एक आर्टिकल केलं होतं की संगणकावर जी मराठी भाषा आली आहे ती आणण्यामध्ये तुमचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. काय झालं की मी जवळजवळ 4.5-5 वर्ष परदेशात होतो. मी पिलांजीला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि तिथं थांबून उपयोग नाही, आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून मी विचार करत होतो जायचं का नाही, का इथं नोकरी करायची. वडिलांनी मला, वडील राजकारणात होते, मंत्री होते, पण त्यांनी मला तू राजकारणात ये, कुठं जिल्हा परिषद आमदारकी बघ किंवा काय असं अजिबात फोर्स केलं नाही. तुला जे शिकायचं असेल ते शिक. ते फार चांगले निष्णात वकील होते, फौजदारी केसे सातारामध्ये खूप चांगलं नाव होतं. वकील हो म्हणून असंही कधी आग्रह केला नाही. मलाही काही फार वकील हो असं वाटलं नाही. ती चूक झाली, मला वाटतं वकील झालो असतं बरं झालं असतं. पण त्यावेळेला मग मी इंजिनियर झालो. पिलानीच्या माहीत नव्हतं कुठं आहे पिलानी. जेव्हा ॲडमिशन घ्यायचं ठरलं त्यावेळेला मग कळलं की दिल्लीहून एक 150-200 बैलावर बिर्लांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणी त्यांनी एक विश्वविद्यालय उभं केलेलं आहे, वाळवंटात, अक्षरशः वाळवंटात आहे. आणि तिथं मग त्या विश्वविद्यालयात 5 वर्ष त्यावेळेला इंजिनिअरिंग डिग्रीला लागायची. तिथं मी शिक्षण घेतलं. आणि पुढं आता काय करायचं, नोकरी करायची का उत्तरेत गेलं, म्हणजे माध्यमिक शिक्षण नूतन मराठी हायस्कूल आणि त्यानंतर 5 वर्ष पिलानीला, 10 वर्ष माझी तिथं गेली. तर मग काय करायचा विचार झाला. बरेचसे सगळे मित्र पिलानीचे त्यांनी परदेशी विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता, मी काय घेतला नव्हता. काय करायचं, द्विधा मनस्थितीमधून जायचं का काय करायचं. तर तेवढ्यात मी एक सहज अर्ज केला होता केंद्र सरकारकडं, शिक्षण खात्याकडं. त्यावेळेला शिक्षण खातं होतं, HRD वगैरे असं काही नव्हतं. आणि शिक्षण खात्याला एक शिष्यवृत्ती करता, परदेशी शिष्यवृत्ती करता अर्ज केला. मला अचानक मिळाली ती. वडील माझे मंत्री होते, फोन बी नाही कदा केला, त्यांनाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. मी अर्ज केला विसरून घेऊन एकदम मी बघितलं तर माझे सगळे मित्र अमेरिकेला गेलेत किंवा परदेशी गेलेत, काही इंग्लंडला गेले, काही कॅनडाला गेले. मी एकटा राहिलो होतो. आता काय करायचं. तेवढ्यात ही शिष्यवृत्ती आली. म्हटलं आता हरकत नाही, गॉड सेंट अपॉर्च्युनिटी चला म्हणून मी जर्मनीला गेलो. 6 महिन्याची शिष्यवृत्ती होती, प्रॅक्टिकल ट्रेनिंगची. आणि तिथं मग बसून म्हटलं की नाही आता आपण अमेरिकेत गेलं पाहिजे, कारण सगळ्या अमेरिकेतल्या मुलांचे फोन येत होते, पत्र येत होती. आणि म्हणून मी काही माहीत नव्हतं अमेरिकेचं काय विशेष, आणि तिथं कोणच मित्र नव्हते, कारण मी जर्मनीमध्ये होतो 6 महिने. तर कॅलिफोर्निया विश्वविद्यालयामध्ये मला प्रवेश मिळाला. आणखी इतर ठिकाणी मिळाला होता, पण कॅलिफोर्निया विश्वविद्यालयामध्ये काही मित्र होते, चांगलं विश्वविद्यालय म्हणून मला वाटलं, तर कोणी सांगणार काही नव्हतं. आणि मी प्रवेश मिळाला म्हणून मी डिसेंबर महिन्यामध्ये तिथं 6 महिने जर्मनीमध्ये घाल्यानंतर गेलो. पण तिथे गेल्यावर मी तिथल्या विश्वविद्यालयामध्ये मास्टर्स पदवीकरता मी अभ्यास केला. नंतर मला कळलं की त्यावेळेला जगातलं सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालय मानलं जाणारं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले हे होतं. तिथं अपघाताने मी तिथं पोचलो, माहीत होतं म्हणून नव्हतं, पण त्या ठिकाणी पोचलो. मग त्यावेळी बर्कलेची जी देशामध्ये जगामध्ये ख्याती होती,
मला आठवतं की मी तिथं शिकत असताना एका वेळेला 12 नोबेल पारितोषिक विजेते आमच्या फॅकल्टीवर होते बाप. आणि त्यावेळेला सबंध रशियामध्ये 5 होते. तर आमच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये 12 जण होते. मला त्या 12चा फोटो बर्कले नोबेल सोडून माझ्याकडे अजूनही आहे. वा. तर ते विश्वविद्यालय होतं. फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्समध्ये जगातलं टॉप युनिव्हर्सिटी. सगळे रिसर्च तिथं झाला, अणुबॉम्बचा शोध तिथं लागला, खूप काय काय होतं. पण त्याच्यापेक्षा त्याची वेगळी ओळख अशी होती की सामाजिक क्रांती जी अमेरिकेमध्ये त्या पिरियडमध्ये झाली ती तिथं झाली, त्या कॅम्पसवर झाली, ती माझ्या डोळ्यांनी पाहिली मी. तर त्यामध्ये एका बाजूला व्हिएटनाम वॉर विरोधामध्ये प्रचंड मोठं विद्यार्थ्यांमध्ये आंदोलन चालू होतं, प्रचंड मोठं. आणि त्या आंदोलनामध्ये खूपच संघर्ष सरकारचा आणि विद्यार्थ्यांचा चालला होता. दुसऱ्या बाजूला श्वेतवर्णी जे आहेत त्यांचा एक ब्लॅक पॉवर म्हणून एक ग्रुप तयार की आम्हाला आमची अस्मिता, आम्हाला वागवलं जात नाही बरोबर, फार वाईट वागणूक मिळते, मग आमचे अधिकार आम्हाला मिळायला पाहिजेत. म्हणून त्यांचा ब्लॅक पॉवरचा, ब्लॅक पॅन्थर्स त्याला म्हटलं गेलं, त्यांचा एक मोठा ॲग्रेसिव्ह आक्रमक असा लढा सुरू झाला होता. आणि तिसऱ्या बाजूला ती जगप्रसिद्ध हिप्पी मुवमेंट, जी हिप्पी मुलं जी रस्त्यात फिरत असतात कुठे गिटार वाजवून, किंवा बीटल्स देखील आपल्याकडे आले होते, तर ती मुवमेंट तिथं सुरू झाली, सॅन फ्रान्सिस्को आणि बर्कलेमध्ये. त्या 3 सामाजिक मुवमेंट्स, अँटी व्हिएटनाम मुवमेंट, ब्लॅक पॅन्थर मुवमेंट आणि हिप्पी मुवमेंट, यांचा त्याच वेळेला उगम झाला आणि त्याच वेळेला पीकवर त्या सगळ्या घटना होत्या. त्या कॉलेज कॅम्पसवर सगळ्या चालल्या होत्या. आणि तिथून मग फ्री स्पीच मुवमेंट नावाचे एक आंदोलन झालं तिथं. आणि मी माझ्या डोळ्यांनी तिथं स्वतः पोलिसांनी विद्यार्थ्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्ये एक मुलगा वारलेला मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे अचानक. आणि बर्कले इन 60s असं एक पुस्तक देखील आहे. 16चं जे क्रांतिकारी दशक बर्कलेमधलं होतं, ते त्या दशकामध्ये मला तिथं शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मी जरी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलो आणि बाकीचं काही चाललं असलं, त्यावर लघु चित्रपट निघालेले आहेत त्या कार्यामध्ये, तर खूप मला त्याच्या मनावर एक अमेरिकेतली डेमोक्रेसी, की अमेरिकेतली लोकशाही कशी चालते ते जवळून पाहायचा अनुभव आला. मग त्याच वेळेला भ्रष्टाचाराच्या आरोपावर एका राष्ट्रपतीला राजीनामा द्यावा लागला. तो कसा दिला, लोकांनी त्याच्यावर कशी दबाव आणला, जे भारतात कधी अजूनही घडणार नाही कधीच. म्हणजे तिथं घडलेलं मी जवळून पाहिलं. एका उपराष्ट्रपतीला स्पायरो ॲग्न्यू म्हणून त्यांना भ्रष्टाचाराबद्दल राजीनामा द्यावा लागला, पण तो भ्रष्टाचार सिद्ध करणारी व्यवस्था तिथं होती म्हणून ते झालं. ते जवळून पाहिलं. त्यामुळं खरी लोकशाही काय आहे ते अमेरिकेच्या अनुभवातून मला तिथं प्रत्यक्षात पाहायला मिळालं. खूपच त्यामध्ये माझ्या मनावर आणि म्हणजे पुढची माझी जी जडणघडण झाली त्यामध्ये खूप मला प्रभाव पडला त्याच्यावर. हा, आपण त्याबद्दलच बोलत होतो. मग त्या या सगळ्या तुमच्या शिक्षणामध्ये, या सगळ्या तुमच्या अनुभवांमध्ये ती मराठी भाषा जी आणली गेली संगणकावर, ते राहिलं सांगायचं. तर त्यामध्ये मी परत आलो आणि मी काय करायचं ते मी तिथे संरक्षण खात्यामध्ये अमेरिकेमध्ये 4 वर्ष संशोधन इंजिनियर म्हणून काम केलं. तिला एरोस्पेस विभागामध्ये काम केलं. खूप चांगलं काम केलं, खूप फ्रंटलाईन काम केलं, जे भारतात त्यावेळेला होत नव्हतं. परत आलो. परत येण्याचा इतिहास आहे की आता मला 5 वर्ष राहिल्यानंतर आता जर नसतो 1 वर्षभरात आलो तर मग पुन्हा परत यावं असं वाटलं नसतं. तर हे आता तुकडा इथंच पाडला पाहिजे म्हणून मनाचा निश्चय केला. पुढं काय करायचं ते काय माहिती असताना मी परत आलो. एक दिवस आल्यानंतर मग एका मित्राच्या बरोबर आम्ही मिळून आम्ही तिथं जे शिकलोय ते आपण भारतात करावं, ज्याला आजकाल स्टार्टअप म्हणतात. त्यावेळेला आमच्याकडे स्टार्टअप वगैरे म्हणत नव्हते, पण मी एक छोट्या स्केलवर एक आम्ही प्रयोगशाळा करून त्यामध्ये काही काम करायला सुरुवात केली. आणि संरक्षण खात्यानं आम्हाला सांगितलं की आम्हाला अमेरिकेतून काही वस्तू सिस्टम आम्हाला आयात करता येत नाहीत, कारण बंधनं आहेत. तुम्ही तिथं काम केलं, शिकलेलं आहे, तुम्ही आम्हाला हे करून द्याल का, संशोधन करून असं करून आम्हाला हे पाहिजे, किंवा काही गोष्टी आम्ही आणल्यात विकत त्या नवीन करून पाहिजे, त्यात बदल करायचे. तर आम्ही त्यामध्ये विषयामध्ये आम्ही इंटरेस्ट घेतला आणि एक छोटंसं आम्ही त्या ठिकाणी एक प्रयोगशाळा, कार्यशाळा, एक छोटीशी कंपनी म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारे आम्ही दोघांनी मिळून तयार केली. आणि त्यामध्ये संरक्षण खात्याला म्हणजे पाणबुडी विरुद्ध युद्ध असेल, किंवा मिसाईल कंट्रोल सिस्टीम्स असतील, किंवा रणगाड्याच्या फायरिंग रेंजमध्ये लागणारी उपकरणं, अशा अनेक गोष्टी संरक्षण खात्याच्या गरजेप्रमाणे आम्ही त्या संशोधन करून तयार करून आम्ही त्या करून दिल्या. आणि हे सगळं करत असताना गावकडची लोक यायची, म्हणजे काय करतायत, तर ते सांगायचे लोक यायची फॅक्टरी काहीतरी काहीच नाही. पण फॅक्टरी बघायला गेलं तर तिथं काहीच नाही. तिथं काहीतरी स्क्रीन असायचे, कोणतरी कम्प्युटर सॉफ्टवेअर लिहिते, काही ठोकाठोकी नाही, काही हातोडा नाही, कुठं लोखंड नाही, काही नाही. ते म्हणजे हे काय चाललंय. मग त्यातून मला लक्षात आलं की ही जी नवीन क्रांती होतीये, जी कम्प्युटर युगाची क्रांती, जी अमेरिकेतही मी पाहिली होती, आणि जे राजीव गांधी आणायचा प्रयत्न करत होते,
ती क्रांती आपल्याला कम्प्लिटली बायपास करून निघून जाईल आणि आहेरी आणि नाहेरी अशी पुन्हा त्यात हे होईल. आणि हे जर करता आलं नाही तर मग आपला सगळा देश या क्रांतीपासून वंचित राहील. मग त्यात काय केलं पाहिजे? तर आता जे कम्प्युटरचं तंत्रज्ञान जे आहे 100% इंग्रजीमध्ये आहे बरोबर. आणि आपल्याकडे इंग्रजीची काय परिस्थिती माहिती आहे. 2-3% लोकांना फक्त मातृभाषेसारखं इंग्रजी येतं. आता थोडी वाढली संख्या, त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाला वापरता येणार नाही. मग बाकीच्या लोकांना जर सुशिक्षित आहे पण मराठीत शिक्षण घेतलं त्यांना काय करायचं? तर आपण ही कम्प्युटरची टेक्नॉलॉजी भारतीय भाषांच्या सर्व ओके. गुजराती, कानडी, तामिळ, तेलुगू, मराठी याच्यात आणली तरच आपल्या सामान्य माणसाला ती वापरता येईल. त्यावेळेला राजीव गांधी त्या ठिकाणी पंतप्रधान झाले होते. त्यांची इच्छा होती की आपण कम्प्युटरायझेशन केलं पाहिजे. त्यांनी काही ठिकाणी संगणक पाठवलं. एका कारखान्यामध्ये सहकारी कारखान्याच्या लोकांनी देखील संगणक विकत घेतला. आता तिथं संगणक घेतला तेव्हा तिथे उसाची बिलं निघाली किंवा खात्याचे अकाउंट दिले ते सगळे इंग्रजीमध्ये यायचं. तर ते आता ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ते काही कळणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना लगेच 6 महिन्यात कळलं की हे काही चालणार नाही मराठीत असल्याशिवाय. आणि त्यामुळे राहुल गांधींनी मग 7-12चे उतारे त्याचं संगणकीकरण करायचा प्रोग्राम मोठा हाती घेतला होता राजीव गांधी पंतप्रधान असताना. आणि मग काही जिल्हे निवडले, वर्धा, मग MP मधला मोरेना, असे काही जिल्हे त्यांनी निवडले. आणि तिथं मग तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही हे काम करा. पुन्हा ते फेल झालं कारण इंग्रजीमध्ये काय करणार. मग राजीव गांधींनी मग काही जण मी आता त्यामध्ये मला जेव्हा लक्षात आलं की हे प्रॉब्लेम, तेव्हा मला तीव्र वाटलं की ठीक आहे, काम जरी मोठं असलं तरी आपण यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. तर आपला सगळा समाज, आपले सगळे बांधव किंवा जे आपण ज्या मातीतनं आलो ते सगळे याला वंचित राहतील. आपण शिकून काहीतरी घेतलेलं आहे तर त्यामध्ये काहीतरी हे ज्ञान पोचवलं पाहिजे. म्हणून आम्ही काही जणांनी प्रयत्न केला. काम अवघड होतं पण त्यामध्ये IIT कानपूरमध्ये काही मुलं काम करत होती, इतर ठिकाणी आम्ही ते ग्रुप एकत्र तयार केला आणि सर्वांनी मिळून मग संगणकामध्ये भारतीय भाषा कशा आणायच्या ते मी त्यामध्ये काम केलं. त्यामध्ये थोडा माझा खारीचा वाटा माझा आहे, मला याचा अभिमान आहे. आणि आम्ही त्यावेळेला केलं आणि शेवटी मग मी ते जे काम त्यावेळेला केलं होतं अनेक जणांनी केलं तर पुण्यात झालं. CDAC नावाची संस्था आहे, तिथं मग आम्ही नंतर सरकारी संस्थेमध्ये ते काम पुढं नेलं आणि त्यातून ते काम सुरू झालं. आणि त्यामध्ये मी त्या ग्रुपमध्ये होतो. त्याचे मानकं तयार करण्यामध्ये काय काय झालं घडलं तो मोठा इतिहास आहे. तर एखादं पुस्तक लिहिलं गेलं तर फार चांगलं होईल, ज्यांनी ती प्रमुख भूमिका त्यामध्ये निभावलेली आहे. आता त्याच्या पुढचा राजकीय संदर्भ असा आला की मी ते काम केलं, मला खूप समाधान आहे त्याचं. आणि त्याची म्हणजे आम्हाला आता ते आपण जे आता मराठीमध्ये सगळं काम करतोय ते कुठेतरी पाया त्या कामामध्ये आहे. पण राजीव गांधींना जेव्हा कळलं की आपला कम्प्युटरायझेशनचा प्रोग्राम फेल जातोय, कारण ते मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा तामिळमध्ये नाही आहे, तेलुगूमध्ये, मग त्यांनी बूटा सिंग त्यावेळेला गृहमंत्री होते आणि गृहमंत्र्याखाली एक विभाग आहे ऑफिशियल लँग्वेजेस म्हणून, म्हणजे हिंदी करता तो विभाग आहे, हिंदी भाषेचा वापर किती चालला आहे म्हणून. आणि त्यांना सांगितलं की देशात कोण काम करते या विषयावर. तर त्यांनी सगळ्यांना बोलवलं, आमचा तिथे संपर्क होता, प्रत्येकाला कॉन्टॅक्ट केलं की नाही प्राईम मिनिस्टर वॉन्ट्स टू सी युअर वर्क, तुम्ही काय करताय, काय आतापर्यंत केलं ते बघायचं. मग विज्ञान भवनमध्ये बूटा सिंग यांनी काही 10 लोकांना बोलवलं कंपन्यांना आणि सांगितलं तुम्ही जे काय काम करताय ते आणून दाखवा तिथे, आणि प्राईम मिनिस्टर विल सी इट, ते तिथे पाहतील. आम्ही गेलो. त्यावेळेला इंदिराजींची हत्या झाली, तो सुरक्षेचं कडक वातावरण होतं, कुणाला इकडं तिकडं चिट पाकडू देखील फिरून दिलं जात नव्हतं. तर आमची सगळी तपासणी वगैरे केली, सगळे केलं, आमची नावं लिहिली गेली, माझं नाव तिथं दिलं आणि मी एक कंपनीचा एक प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो. आता राजीव गांधीची माझी ओळख म्हणजे आता माझ्या मातोश्री या त्यावेळेला खूप सिनियर नेत्या होत्या काँग्रेस पक्षाच्या, त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष अध्यक्ष होत्या आणि सोनियाजींची फारच जवळचे संबंध होते, राजीव गांधींचे जवळचे संबंध होते. पण तो संबंध आमचा फक्त दसऱ्याला किंवा त्यांच्या वाढदिवसाला एक फुल द्यायचं, त्या लाईननी गर्दी होती, ते बघायचे पण नाहीत, फोटो पण आला का नाही माहीत नाही. आणि तेवढा संबंध मी काही जास्त ठेवला नाही. हे सांगणं की बा मी कोणतरी आहे, म्हणजे राजकीय आहे, ते काही सांगितलं नव्हतं. तर त्या दिवशी आमची गाठ पडली आणि राजीव गांधींनी म्हटलं काय काय चाललं आहे, आम्ही दाखवलं. ते खूप इम्प्रेस झाले की हे खरंच चांगलं आहे, हे वापरता येईल आणि मग सहकारी कारखाने असतील, 7-12 असतील, ह्याला सगळं वापरता येईल हे त्यांना लक्षात आलं. मग त्यांनी सहज ओळखलं, तू नाव काय, मी म्हटलं नाव सांगितलं, माझं नाव तिथं लिहिलं होतं. तर त्यांनी सहज लिहिलं होतं नाव, तिथं माझं आडनाव चव्हाण, ते आपण लिहितो ते मराठी पद्धतीने, ते उत्तरेतल्या चव्हाण म्हणून लिहित नाही. तर त्यांनी लगेच बघितलं की मराठी नाव दिसते. तो म्हणजे मराठी नाही का, म्हटलं हो मराठी. तर म्हणजे यशवंतराव चव्हाणाचा नातेवाईक आहेस का काय. तर मी आता
काय उत्तर द्यावं विचार करत होतो. म्हटलं नाही, नाते नाही आमचं, तो काय बोललो नाही मी. म्हटलं तिथं विषय संपून टाकावा, कारण स्पेलिंग तेच आहे, बरोबर वाय.बी. चव्हाण Same. माझं. ते त्यांना न राहवलं गेलं. त्यांनी मला विचारलं, मग प्रेमलाबाई ते चव्हाणचं तुझं नातं आहे का? मला सांगावं लागलं की त्यांचा मुलगा आहे. मग त्यांनी ते लक्षात ठेवलं. आणि त्यानंतर मग सॅम पिट्रोडा त्यावेळेला त्यांचे सल्लागार होते, त्यांच्याशी गाठी भेटी घ्यायला सांगितलं की ते काय काम करतात बघा, मग आम्हाला करायचं. मी परत पुढं मग काम केलं, पण त्यांच्या ते डोक्यात राहिलं. लक्षात राहिलं. आणि ते आईनं काकीजी म्हणायचे अच्छा. की काकीजी कैसा आपका बेटा क्या करा. मी पुन्हाही संबंध काय पाठ ठेवला, पण त्यांना माहिती होतं. पण आमचा टेक्नॉलॉजीचा संबंध त्यांनी सांगितलेल्या लोकांच्यावर चालू होता आणि काम खूप पुढे नेलं होतं. ते 91 साली म्हणजे मातोश्री खासदार होत्या हम्म. लोकसभेच्या. त्यांचा पायाचा अपघात झाला, पाय मोडला होता, त्यांना चालण्याला त्रास होता, वय झालं होतं. तर त्यांनी राजीव गांधींना सांगितलं की मी काय आता लोकसभेला उभं राहणार नाही कराडमधून, हम्म. आणि पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मुलाला द्या, तो या वयात आहे. नाहीतर मग त्यांनी सांगितलं की मग त्याच्यापेक्षा चांगला उपाय आहे की तुम्ही दुसरा मतदारसंघ जो शोधताय तुमच्याकरता, तो कराड निवडा. म्हणजे राजीव गांधींसाठी. राजीव गांधी. हम्म. आणि तो अतिशय सुरक्षित मतदारसंघ आहे, कारण मी देखील 1.5-2 लाखांनी निवडून येत होतो. आई वडिलांचं तर रेकॉर्ड होतं, आई पी खूप मतांनी निवडून आल्या होत्या. अतिशय काँग्रेस पक्षाकरता सुरक्षित मतदारसंघ यशवंतराव चव्हाणांचं गाव असलेला असा तो मतदारसंघ होता. तर त्यांनी ते नोंद केली आणि खरोखरीच ते इंदिरा गांधीच्या 2 मतदारसंघातून उभं राहिल्या होत्या. आजकाल देखील लोक उभं राहतात. हो. तशा 2 मतदारसंघाचा विचार चालला होता. अच्छा. आणि त्यामुळं कराडचा निर्णय हा काही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी होत नव्हता. कराडला आता काकी रिटायर होत आहेत, माझ्या आई रिटायर होतात. मग तिथे प्रस्थापित आमचे जे नेते होते ते पुढे आले की आता मला तिकीट. त्यावेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री होते. मग त्यांनी काही नावं सुचवली, पुढे केली, काय केली. आणि माझं नाव तसं कुठं नव्हतं, म्हणजे आमच्या राज्य काँग्रेसमध्ये काही कुठं नाव नव्हतं. त्यावेळेला राजकीय घराण्यातली मुलं जी पुढे आली त्यामध्ये एक होते अजित पवार. ते बारामतीहून लोकसभेला उभे राहिले. एक प्रकाश बापू पाटील दादांचे चिरंजीव उभे राहिले. आणि माझं नाव पुढं आलं तर ते काय कुणाला वाटलं माहीत नाही, पण ते त्याला खूप विरोध झाला. आणि खालून राज्यातून म्हणजे पुन्हा काय तिसऱ्यांदा काही घरात तिकीट द्यायचं नाही. आणि मग झालं. आणि मग म्हटलं ठीक आहे, मिळालं तर ठीक आहे, नंतर नाही. पण मग मग असं वाटलं आम्हाला की शेवटपर्यंत राजीव गांधी बहुतेक कराड हा दुसरा बरोबर. मतदारसंघ निवडतील. पवारसाहेबांनी बारामतीला उभं राहावं असे ऑफर दिली होती, असं मला समजलं नंतर. पण मग त्यांनी शेवटी अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला की नाही, 2 मध्ये नाही राहायचं, फक्त ते त्यांच्या मतदारसंघातच युपीमध्ये उभं राहतील. आणि अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री 3 वाजता पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये मी आणि आई परत दिल्लीतून परत येत होतो. आणि कराडला आता उद्या सकाळी उठून जायचं. रात्री झोपलो. 3 वाजता फोन आला. तर फोन आला, वाजला, म्हटले मीच फोन घेतला. आई एका खोलीत होतं, मी एका खोलीत झोपलो होतो इथल्या पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये. आणि सांगितलं पीएमओ से मैं बोल रहा हूँ, पीएम वुड लाईक टू टॉक टू यू. अच्छा. रात्री 3चा. ते राजीव गांधी नेहमी रात्रीच काम करायचे. मग तिथं जॉर्ज म्हणून त्यांचे जे सुयसहायक होते ते लाईनवर आले, आईंशी बोलले. ते बोलले पीएम नाही, CAP विल लाईक टू. त्यावेळेला ते पंतप्रधान नव्हते. तर पंतप्रधान नसले की ते काँग्रेस प्रेसिडेंट असायचे. पण आमच्या पक्षामध्ये CP असं म्हटलं जातं ओके. की CP. आता सोनिया गांधींना CP म्हटलं जातं, दुसरं हे नाही. तर CP विल टॉक टू यू, म्हणजे राजीव गांधी टॉक टू यू. मग आले फोनवर. आईनं उठवलं मी रात्री 3ला. राजीव गांधी म्हटले की काकी जी मैंने तय कर लिया है कि कराड़ का टिकट आपके लड़के को देंगे, पृथ्वीराज उसको देंगे, लेट हिम फाइट. आप कहाँ पे है और क्या आप नॉमिनेशन फाइल कर सकते क्या, कल का आखिरी दिन है. ते म्हणले नाही, मी सातारच्या जवळच आहोत, काही फार लांब नाही आहे. तर म्हणले ठीक आहे, आप लढिए, जरूरत पडी तो मैं भी कॅम्पेन करने के लिए आऊँगा असं म्हटले. आणि म्हटले ठीक आहे. आता ते नावाचं स्पेलिंग वगैरे नीट आहे. ते जॉर्जकडे फोन दिला. म्हटले जरा बताव. मी नावाचं स्पेलिंगमध्ये काही चूक होणे म्हणून ते सांगितलं, ते दिलं. आणि 3 वाजता मला कळलं की आपल्याला लोकसभेला उभं राहायचं. लढवायचं. एकदम अचानक. म्हणजे रात्री फोन केले, म्हटलं करा तयारी आणि आपल्याला सातारला जाऊन अर्ज भरायचा आहे. तोपर्यंत इतर अटकली बऱ्याच चालल्या होत्या, कुणाला तिकीट द्यायचं, काय द्यायचं. आणि हा निर्णय हा इथल्या प्रस्थापित नेतृत्वाकरता धक्कादायक होता. हे काय पुन्हा त्याच घरात दिलं तिकीट वगैरे, आणि म्हणून विरोधी झाला. ते एक वेगळा किस्सा आहे. पण मला पक्षांतर्गत खूप विरोध झाला. आणि मला खात्री आहे की जो मतदारसंघ जोपासला होता माझ्या आईवडिलांनी, वडील 4-5 वेळेला खासदार होते, आई 4-5 वेळेला खासदार होत्या. त्यामुळे 1957 पासून 91 पर्यंत तिथं दुसरं कोणी नव्हतं. एकदा फक्त
यशवंतराव मोहिते निवडून आले होते. तो विरोध झाला तरी मला खात्री होती की आपण निभावून घेऊ. मला खूप आरोप झाले, याला मराठीच बोलता येत नाही, याला इथली कराडचे काय माहिती आहे, गल्ल्याच माहीत नाहीत, मग ह्या गावाला निघाला तर त्या गावाला गेला, अशी ती टिंगल खूप झाली माझी. पण मी लोकांना एकच सांगितलं की मला विश्वास आहे की मला दिल्लीचा थोडा अनुभव आहे. तुम्ही मला संधी दिली तर मी तुम्हाला खाली बघू देणार नाही, चांगलंच काम करेन. आणि मला खात्री होती की थोड्या का मतानं होईना, जरी खूप अंतर्गत विरोध झाला, आता तो एक वेगळा किस्सा आणि कहाणी आहे की कसा कसा विरोध झाला, पक्षांतर विरोध झाला, पण येईन अशी मला खात्री होती. आणि काही जणांनी, जयंतराव पाटील असतील, ते माझ्या मतदारसंघातले आमदार होते, शिवाजीराव देशमुख होते, ते माझ्या मतदारसंघातले आमदार होते, ते खूप ताकदीनं मला त्यावेळेला मदत केली, ती मी विसरू शकणार नाही. आणि मी एक निवडणुकीच्या रात्री आम्ही सगळे फॉर्म वाटायचं, याद्या वाटायचे, ते सगळं काम चालू होतं. तेवढ्यात 10:30 वाजता बातमी थडकली की राजीव गांधींची हत्या झाली. दुसऱ्या दिवशी मतदान होतं आणि आदल्या दिवशी ही घटना घडली. सेशन जे निवडणूक आयुक्त त्यांनी महिनाभर निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर झालेली निवडणूक, त्यामध्ये काही लोक म्हणतात की त्या सहानुभूतीचा फायदा मिळाला नसा, पण मी लाखभर मतांनी निवडून आलो आणि राजकारणात माझा प्रवेश झाला. तर ते मला तिकीट देताना माझे जे मराठी भाषेचं जे काम होतं ते राजीव गांधींनी लक्षात ठेवलं. आणि ते मला म्हटले, एकदा भेटायला जेव्हा बोलवलं तेव्हा भेटले, ते म्हटले तुझ्यापेक्षा देशात खूप इंजिनियर्स आणि सायंटिस्ट चांगले आहेत, मग तुला एक राजकीय पार्श्वभूमी आहे, तर इतरांना कोणाला मी तिकीट दिलं तर ते निवडून नाही, तुला राजकीय पार्श्वभूमी माहिती असल्यामुळे ती विषय मला अशा लोकांची टीम तयार करायची आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय बॅकग्राऊंड आहे आणि एक टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, अशा प्रकारे होतं. दुर्दैवानं ते असते तर माझा सगळा देशाचा इतिहास बदलला असता आणि माझाही स्वतःचा इतिहास बदलला असता, पण ते काही घडलं नाही. पण माझी भारतीय भाषेतलं जे काम जे मला फार समाधान देऊन गेलं, आता ते किती कोणी काय त्याच्याबद्दल म्हणू, किती मोठं काम होतं, किती योगदान, तो प्रश्न अलहिद आहे, पण खूप इंटरेस्टिंग इंजिनियर म्हणून मला जे काम केलं ते माझ्याकरता फार महत्त्वाचं. तर हा थोडासा इनडायरेक्ट राजकीय फायदा मिळाला असं म्हटलं तरी काही वाहूक होणार नाही. नक्कीच दोन्ही बाजूंमध्ये काम करत असताना त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे तुम्ही सांभाळल्या. सर, आता जर आपण कुटुंबाबद्दल बोलूया. महाराष्ट्रातले राजकारणी जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा साधारणतः एकटे जातात, पण याला अपवादी यशवंतराव चव्हाण होते, कारण वेणुताई त्यांच्या सोबत असायच्या. खरं तर वेणुताई दिल्लीमध्ये रमल्या होत्या. तसं तुमच्या पत्नीबाबत म्हणजे काय, की त्यांना दिल्ली आवडायची का? त्या जेव्हा तुमच्या सोबत असायच्या तेव्हा कुटुंबासोबतची दिल्ली नेमकी कशी होती? त्या दिल्लीत रमायच्या का? असं आहे की दिल्लीमध्ये तुम्हाला एक कुटुंब म्हणजे तुम्हाला एक घर करून राहावंच लागतं. आता पर्याय असा असतो की एखादा नोकर ठेवायचा, एखादा स्वयंपाकी ठेवायचा, एखादा ड्रायव्हर ठेवायचा आणि कामापुरतं दिल्लीला जायचं, हा एक मॉडेल आहे. Option. दुसरं मॉडेल की तुम्ही बिस्तर घेऊन, बोरी बिस्तर घेऊन सगळं करून तुम्ही शिफ्टच करायचं आणि मग गरजेप्रमाणे मतदारसंघात जायचं. काही कार्यक्रम असतील किंवा हे असतील, ते निवडणूक असेल किंवा काय असेल, त्यांनी राहायचं दिल्लीमध्ये, पूर्ण वेळ अधिवेशन अटेंड करायचं, ते महत्त्वाचं आहे. आणि अधिवेशनाबरोबर जे संसदीय समित्यांचं काम असतं, जिथं खरं काम होतं तेही पूर्ण करायचं. मग काही अभ्यास दौरे असतात, काही प्रदेश दौरे असतात, ते सगळे अटेंड करायचे आणि पक्षाचं काम बघायचं आणि मग मतदारसंघाकडे पाहत राहायचं. दिल्लीतून काम करून किंवा दिल्लीशी विषयक जे प्रश्न मतदारसंघाचे ते सोडवायचे, ते कुठूनही सोडवता येतात आणि लोकांना भेटायचं, हे करावं लागतं. माझ्या कुटुंबाने, मी आधीच दिल्लीला गेलो होतो, माझं माध्यमिक शिक्षण दिल्लीला गेल्यामुळे मी तसाच थोडासा दिल्ली निवासी झालो होतो आणि त्यामुळं तिथं दिल्लीमध्ये कुटुंबासह राहायचं आणि मुलांच्या शिक्षणाकरता दिल्लीत राहायचं, हा पर्याय होता. आता पुण्यात काही नव्हतं माझं, मुंबईत काही नव्हतं, त्यामुळे कराड किंवा दिल्ली याच्याशिवाय पर्याय नव्हता पुढं. पण कराडपेक्षा दिल्ली बरं शिक्षणाच्या दृष्टीनं, म्हणून आम्ही दिल्लीत राहायचा निर्णय घेतला. राजकीय फायदा निश्चित झाला की मग दिल्लीमध्ये जुळल्यामुळं मला पक्षामध्ये देखील काम करता आलं आणि पार्लमेंटमध्ये प्रभावी काम करता आलं. पार्लमेंटमध्ये भाषेचा फार मोठा प्रश्न असायचा, कारण पार्लमेंटचं काम हे सगळं इंग्रजी आणि हिंदीमध्ये चालतं. आजकाल मोदींनी बरंचसं हिंदीमध्ये पुढं रेटलेलं आहे, पण त्यावेळेला जर अभ्यासू भाषणं काय करायची असली, अर्थव्यवस्थेची असेल, परराष्ट्र खात्यावर बोलायचं असेल, तर इंग्रजीमध्येच बोलावं लागत असेल. आणि त्यामुळं मग इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि हिंदी चांगल्या प्रकारे येणं हे महत्त्वाचं असतं आणि मराठी मग मतदारसंघाकरता आणि राज्याकरता महत्त्वाचं होतं. हे जमलं तर, आणि जर तिथं वास्तव्य असलं तर मग तुम्हाला राजकीय वजन तुमचं वाढू लागतं. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही दिल्लीवासी झालात, तसं तुमच्या पत्नी आणि मुलांना पण दिल्ली तसं ऍक्सेप्ट केलं का? म्हणजे आता मुलांचा काही प्रश्न नव्हता, त्याचा जन्म जिथं होईल तिथे ते लहानपणी कुठं झाला तरी ते शेवटी दिल्ली राहिली. पण पत्नी झालं ते काही दिल्लीची काय अडचण वाटली नाही आणि आम्ही तिथं दिल्लीला
म्हणजे कुटुंब दिल्लीला, पण कराडला घर होतं. तरी कधीही कराडला शिफ्ट होऊन 8-10 दिवस कराडला, एक 5-6 दिवस कराडला, एक कधी त्यात सणासुदीला कराडला वगैरे त्यात जाण्यामध्ये काहीच अडचण नव्हती. प्रवासाच्या सोयी झाल्या होत्या तोपर्यंत, आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी होतं. फक्त आहे की दिल्लीच्या संसदेचं अधिवेशन, तिथल्या समित्या, तिथले कामकाज, तिथलं राजकारण ह्यापर्यंत चुकवलं तुम्ही तर मग तुम्हाला दिल्लीत स्थान नाही. बरोबर. हाच निर्णय प्रत्येकाला करावा लागतो. सर अगदी म्हणजे आता हां. थोडं सांगतो, पवार साहेबांच्या बद्दल मी जे पाहिलेलं आहे लांबून, ते सुद्धा पहिल्यांदा जेव्हा ते आले आणि संरक्षण मंत्री झाले नरसिंहरावांच्या सरकारमध्ये, तेव्हा सुद्धा ते दर शनिवार रविवारी त्यांच्याकडे विमान असायचं. आम्हाला फोन यायचा की पवार साहेब पुण्याला चालले, तुम्हाला यायचं का करायला? आम्ही लगेच म्हणायचो आम्हाला यायचं, आमचं फुकट तिकीट मिळेल, जायचं. ते आपले शनिवार रविवार, सोमवारी दुपारपर्यंत, शुक्रवारी दुपारी जायचं आणि तिथं राहायचं. म्हणजे त्यांचं मन पुण्यात होतं, बरोबर. हां. बारामतीत होतं, इथल्या त्या महाराष्ट्र. ह्याच्यात होतं, महाराष्ट्रात होतं, मुंबईत होतं. आणि त्यामुळे ते तसे रुजले नाहीत, जरी ते मंत्री होते तरी. पण जेव्हा दुसऱ्यांदा पुन्हा गेले तेव्हा मात्र त्यांनी कुलूप लावलं घरातलं इथले. कुठं म्हणजे त्यांचं घर कुठं होतं मला माहीत नाही, पण तिथं कुलूप लावलं. ते मग पूर्ण वेळ दिल्लीत आले, आणि मग तेव्हा मग त्यांचं राजकीय खऱ्या अर्थानं वजन वाढलं, ते संबंध वाढले, नेटवर्किंग वाढलं, नेत्यांचे संबंध आले. पण तसं केल्याशिवाय होतच नाही ते. सर आपण राजकारण आणि कुटुंब या दोन गोष्टींमध्ये खरं तर मेळ घालणं म्हणजे तशी कसोटी आहे. मी असं ऐकलंय की लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत तुमचे संबंध फार चांगले होते. म्हणजे तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये अडवाणी अगदी घरच्यांसारखे वावरत होते, सगळी व्यवस्था बघत होते, असं ऐकिवात आहे. ते खरं नाही, ते खरं नाही. असं होतं की माझे सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांचे चांगले संबंध होते. त्यानंतर दुसरी माझ्याकडे जी DOPTची जबाबदारी होती, त्यामध्ये जे पर्सनल खातं असतं, त्यामध्ये घटनेमध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की काही माणसं, आता CBIचे डायरेक्टर निवडताना किंवा चीफ व्हिजिलन्स कमिशन निवडताना किंवा UPSCचे अध्यक्ष निवड, अशा काही जी पदं आहेत ते घटनात्मक पद्धतीनं पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि स्पीकर लोकसभेचे किंवा मुख्य न्यायाधीश अशा तिघांच्या समितीला ते करावं लागतं. आणि ते मीटिंगचं संचालन करणं, पाचारण करणं माझी जबाबदारी असते, निमंत्रण पाठवणं. मग एक प्रोटोकॉलप्रमाणे जेव्हा अडवाणीजी विरोधी पक्ष नेते होते त्यांच्या घरी वेळ घेऊन जायचं, त्यांना सांगायचं आम्हाला CBIचे डायरेक्टर निवडण्याकरता मीटिंग घ्यायची आहे, तर तुम्ही सदस्य आहात, तुम्हाला कुठली वेळ चालेल, पंतप्रधान ती वेळ मान्य करतील, त्यांच्या सोयीप्रमाणे आपण बघू. मग ह्या वेळी आहे तर तुम्हाला ती परवडेल का? मग ते सांगायचे, मग चहा पाजायचे, बोलायचे कसं चालेल, हाऊ इज PM वगैरे ह्या गोष्टी आमच्या व्हायच्या. सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेते असताना देखील हे असायचं. नंतर जेव्हा मीटिंग ठरायची तेव्हा मीटिंगचा अजेंडा व्हायचा की काय काय नावं विचार करतोय, ती नावं घेऊन पुन्हा जायचं की आम्ही या नावांचा विचार करतो. मग ते म्हणायचं हा का माणूस आहे, हा कसा घेतला. मग मला फोन करून सांगायचे की हे माणूस आम्हाला चालणार नाही, आमच्या अगदी राजकीय माणूस आहे असं वगैरे ते बोलायचे. तर तो संबंध यायचा, पण एकमेकाचा परिचय चांगला होता, एकमेकाबद्दल आदर होता. आणि वाजपेयींच्याबद्दलही तेच होतं, सुषमा स्वराजच्या, जेटलींच्याबद्दल होतं. आणि तसं म्हणजे हे खरं नाही, माझ्या कन्येच्या लग्नामध्ये मी बरेच साधेपणाने केलं की ते सगळ्यांना बोलवलं तर सगळे आले, पण अगदी घरगुती वागले असं काही नाही. त्यांचा स्वभावच तसा होता, अगदी प्रेमानं फिरायचे, वागायचे, आणि सगळ्यांचे माझे संबंध फार चांगले होते. पण दुवा असं म्हणता येणार नाही, पण हे अधिकृत कामाकरता हे संबंध ठेवायला लागायचे. ते म्हणजे जबाबदारीचा एक भाग होता, ऑफिशियल भाग होता. पण संबंध मात्र सगळ्यांचे चांगले होते, वाजपेयींचे चांगले होते. आणि त्यामुळं मी काल लोकसत्तेला एक मुलाखत दिली, त्यामध्ये मी राजकीय थोडं बोललो, त्यामध्ये एक उल्लेख मी त्या गोष्टीचा केला होता की मी वाजपेयींचं BJP सरकार पण पाहिलं होतं, पण त्या BJP सरकारमध्ये आत्ताच्या सरकारमध्ये फरक आहे, एवढंच मी बोललो होतो. तर त्यावेळेला ते फार चांगले समज होते, खरं आहे. सर आपण अडवाणींबद्दल बोललोच, जसं मगाशी तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख आलेला आहे, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही फार म्हणजे खास होतं तुमचं त्यांच्यासोबतचं रिलेशन. तर त्यांच्यासोबतचा असं काही अनुभव, असे काही किस्से मनमोहन सिंग यांच्याबद्दल? अनुभव बरेच आहेत, म्हणजे त्यातले काही सांगता येतील, काही सांगता येणार नाहीत, कारण ती गुप्ततेच्या सप्तेमध्ये कव्हर झालेली आहेत. विशेषतः अणुऊर्जा करार जो आम्ही केला तो फार मोठा देशाच्या इतिहासामधला एक निर्णय होता, त्यामध्ये माझा भाग होता. मी अणुऊर्जा खाते पाहत होतो, त्यामुळे तो डायरेक्ट संबंध होता. पण अनेक निर्णय घेताना आणि कित्येक वेळेला, आता हे थोडंसं नाजूक प्रश्न आहे की कित्येक वेळेला पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये काही तात्विक मतभेद व्हायचे. आता ते मतभेद झाले की त्यांची स्ट्रॉंग मतं असायची, मग पंतप्रधान वाटायचं की नाही
प्रशासनामध्ये अमुक अमुक गोष्ट केली पाहिजे. सोनिया गांधी म्हणायचं की राजकीयदृष्ट्या हे काही बरोबर नाही. आणि मग त्या दोघांच्यामध्ये समेट घालायचं आणि एकमतापर्यंत यायचं, हे काय सोपं नव्हतं. कित्येक वेळेला दोघांच्या कोणी बोलणी खायला लागायची की हे क्या चलाय, एकमेकाला काही बोलत शकत नव्हते कारण बरोबर. छोटे असे बरेच प्रसंग असायचे. पण एक गोष्ट होती की सोनिया गांधींनी पंतप्रधानांचा प्रोटोकॉल प्रामाणिकपणे सांभाळला. नाही तर अडचण होती, कारण राज्य त्यांचं होतं आणि त्यांच्या कृपेनं म्हटलं तरी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. तो प्रोटोकॉल पंतप्रधानांचा हा प्रोटोकॉल होता, सरकारी प्रोटोकॉल होता. तो प्रोटोकॉल कधी मोडला जाऊ नये याकरता सोनिया गांधी अत्यंत काळजी घ्यायच्या. आणि एक अत्यंत अकॅडमिक ज्याला म्हणतात, बौद्धिक वातावरणामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलं. विशेषतः अर्थ विषयामध्ये आम्ही जेव्हा तिथे मीटिंगमध्ये बसायचो, इतके तज्ज्ञ माणसं, एका बाजूला मॉन्टे कार्लोवालिया, चिदंबरम, श्रीरंगराजन, मग तेंडुलकर, असे तज्ज्ञ अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांची चर्चा करायचे. इकॉनॉमिक्सचा क्लास चालला असं वाटायचं. म्हणजे माझा काही मूळ विषय इकॉनॉमिक्स नसायचा, पण इतक्या बौद्धिक वातावरणाने निर्णय व्हायचे की जे आता शक्यच नाही. पण मला वाटतं इतर कुठल्याही पंतप्रधानाच्या काळामध्ये ते झालं नव्हतं, कारण त्यावेळच्या व्यक्ती, त्यावेळची माणसं होती. तिथं मला काम करायला मिळालं. त्यामध्ये आम्ही निर्णय कसे घेतले, आणि सर्वात महत्त्वाचा विषय त्या काळचा जो होता की राईट्स बेस्ड लेजिस्लेशन, म्हणजे अधिकार दिले, आम्ही कायदे केले, पण कायद्याने आम्ही लोकांना अधिकार दिले. मग त्यामध्ये कामाचा अधिकार नरेगामध्ये दिला, शिक्षणाचा कायदा आम्ही RT खाली दिला, माहितीचा अधिकाराचा कायदा केला, आदिवासींना आम्ही जमिनीचे पट्टे पुरायचा अधिकार दिला. त्यानंतर फूड सुरक्षा, खाद्य सुरक्षेचा कायदा केला, त्यामुळे अन्नधान्याचा अधिकार दिला. असे अनेक कायदे केले. ते त्यामध्ये एका बाजूला सोनिया गांधीचं नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल म्हणून एक आम्ही यंत्रणा उभी केली होती. त्यामध्ये सगळे शांतपणे विचार करून सरकारचा सामाजिक विषयाचा थिंक टँक हा तयार झाला होता. आणि दुसऱ्या बाजूला प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोग हे सरकारचा आर्थिक विषयाचा थिंक टँक होता. आता लोकांनी टीका केली की सोनिया गांधींच्या करता तुम्ही काहीतरी नवीन जुगाड उभं केलेलं आहे, त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्याकरता केले असा आरोप झाला. पण मला अजूनही वाटतंय की ती यंत्रणा अपघातानं झाली असेल किंवा काही कारणामुळे झाली असेल, पण देशामध्ये नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलसारखी एक संस्था उभी राहिली होती, ती मोडायला नको होती, जी मोदींनी मोडली. समजा अडवाणीसारख्या माणसाला, मुरली मनोहरसारख्या माणसांना त्यांना ती पद दिलं असतं तर सरकारचा सामाजिक विषयांचा एक थिंक टँक तयार झाला असता. त्यामुळे कृषी कायद्यासारखा कायदा असेल किंवा आणखी काय कायदे असतील ते कायदे करावे का नको यामध्ये सखोल अभ्यास करता आला असता. पण त्यांनी ते मोडलं, राजकीय कारणाकरता ते बंद करून टाकलं, आम्हाला टीका करता यावी म्हणून. पण मला वाटतं त्या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल ज्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी होत्या, ते अत्यंत उत्कृष्ट काम केलं. आणि जे त्या काळामध्ये देशामध्ये जे राईट बेस्ड लेजिस्लेशन झालं, अधिकार दिले गेले नागरिकांना, ते फार महत्त्वाचे होते. सगळे कायदे त्या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलमधून जन्माला आले. सर ते त्याबद्दलच बोलायचं मला, की जसं तुम्ही म्हणाला की एक इंटेलेक्च्युअल स्पेस होती, ती एक बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवरती त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण मनमोहन सिंग यांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, सायलेंट प्राईम मिनिस्टर असं त्यांना म्हणतात, किंवा असंही म्हणतात की ते हुशार आहेत, हे सगळ्यांना मान्य. पण जर आजकालची सोशल मीडियातली जी पिढी आहे, 15-20 वर्षांची जी मुलं आहेत, त्यांना मनमोहन सिंग कसे समजवायचे किंवा त्यांना काय सांगायचे की हा बाबा मनमोहन सिंग अशा पद्धतीचे पंतप्रधान होते, तर ते सोप्या भाषेत तुम्ही कसं सांगाल? मनमोहन सिंगचे देशाचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते दोन भागामध्ये पाहावं लागेल. एक 1991ला जेव्हा देश अत्यंत गंभीर आर्थिक संकटामध्ये सापडला होता, दिवाळखोरीच्या पायरीवर आला होता, त्यावेळेला नरसिंहरावांनी कशी त्यांनी निर्णय घेतला माहिती नाही, कोणी सल्ला दिला, काय झालं, पण त्यांनी मनमोहन सिंग यांना एकदम अर्थमंत्री म्हणून जाहीर करून सर्वांना धक्का दिला. कारण काय होतं की त्यावेळेला आंतरराष्ट्रीय कर्ज काढल्याशिवाय देशाची गरज भागली नसती. आणि आंतरराष्ट्रीय कर्ज घेताना जी भूमिका मांडायला अर्थमंत्र्यांना अमेरिकेला जायला लागलं असतं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडं किंवा जागतिक बँकेकडं, त्याला ती भाषा बोलणारा, त्या संस्थेमध्ये काम केलेला आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञ असेल अशी व्यक्ती पाहिजे होती. म्हणून दोन व्यक्तींचं तिथे चर्चा नावाचा विचार केला गेला. एक IG पटेल, जे लंडनमध्ये त्यावेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्रिन्सिपल होते किंवा डायरेक्टर होते, आणि मनमोहन सिंग. तर त्यामध्ये IG पटेल यांनी नाही म्हणून सांगितलं. मनमोहन सिंग हे त्यावेळेला मला वाटतं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे चेअरमन होते, पूर्वी फायनान्स सचिव म्हणून काम केलं होतं, पंतप्रधान कार्यालयात देखील सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर त्यांच्यावर ही जबाबदारी पडली.
आणि त्यावेळेला मी सुदैवाने तिथं पार्लमेंटमध्ये होतो, मी ते सगळे जवळून पाहिलेलं आहे. त्यांनी केलेलं काम, अर्थव्यवस्थेची दिशा 180 डिग्रीनं बदलली. जे प्लॅन्ड इकॉनॉमी आपली होती, सगळे गुंतवणुकीचे निर्णय केंद्र सरकारच्या मदतीने घ्यायचे नाहीत. एखाद्याला मोटर गाड्याचा कारखाना काढायचा तर लायसन्स काढायला लागायचं, किती मोटर गाड्या करणार वर्षात हे ठरवायचं, त्यातल्यापेक्षा एकही जास्त केली तर शिक्षा व्हायची. उलट जास्त उत्पादन वाढवलं पाहिजे म्हणून आपण बक्षीस दिलं पाहिजे, पण एक जरी वाढवली तर तुम्हाला शिक्षा होईल. अशा प्रकारची विचित्र अर्थव्यवस्था होती. त्यातून मनमोहन सिंगांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला सोडवलं किंवा एक वेगळी दिशा दिली. ते त्यांचं फार मोठं काम होतं आणि त्याला इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणतात किंवा फेज 1 रिफॉर्म म्हणतात. बँकिंगचे बदल असतील किंवा औद्योगिक धोरणामधला बदल असेल किंवा MRTP सारखा कायदा रद्द करण्याचा विषय असेल, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुढाकार घेऊन जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व असेल, खूपच क्रांतिकारक गोष्टी त्या कालखंडात घडल्या. आणि दुसरा कालखंड म्हणजे 2004 ते 14चा पंतप्रधान पदाचा त्यांचा अनुभव. त्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की त्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त होता, यामध्ये शंका नाही. त्या 10 वर्षापैकी 6 वर्ष मला दिल्लीत मनमोहन सिंग यांच्या कार्यालयात काम करायची संधी मिळाली, नंतर पुढे इथे यावं लागलं. तर तो एक वेगळा कालखंड होता. पण त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आघाडी सरकारच्या ज्या अडचणी होत्या, आमचंही आघाडी सरकार होतं, त्या आघाडी सरकारच्या अडचणीमुळे मग टेलिकम्युनिकेशनचा 2Gचा घोटाळा असेल किंवा मग कॉमनवेल्थ गेमचे प्रश्न असतील किंवा कोलमधले असतील, असे अनेक प्रश्न पुढे आले. आणि त्यातून मग अण्णांची मुवमेंट सुरू झाली. केजरीवाल त्यामध्ये आम आदमी पार्टी सुरू केली त्यांनी, आणि काँग्रेसवर एक भ्रष्टाचाराचं लांछन लागलं. त्यामध्ये मग एका CAG म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल नावाचे जे असतात, विनोद राय, यांनी 1,76,000चा घोटाळा झाला असं जाहीर अहवाल दिला, जो बोगस अहवाल होता. पुढं काहीच झालं नाही त्याचं, पण त्याची शिक्षा मात्र आम्हाला भोगावी लागली. आणि त्यामध्ये मग शेवटची जी टर्म गेली, ते मी नव्हतो त्यावेळेला, कारण मी 2010ला मुंबईला आलो. पण पुढच्या 11 नंतर ह्या बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या, पण मी असताना मात्र काही त्याचं नव्हतं तिथं. त्यानंतर सुरू झाल्या, त्याची फटका आम्हाला जोरात बसला. आणि मग 2014च्या निवडणुकीमध्ये इतकं वातावरण झालं की करप्शन करप्शन करप्शन, आणि त्याच वातावरणामध्ये महाराष्ट्रात एक घोटाळा झाला, आणि ज्यामध्ये मग सोनिया गांधींना वाटलं की बाबा दिल्लीमध्ये सगळं प्रकरण चाललं, आता राज्यात सुरू झालं म्हणजे काँग्रेस पक्षाची पूर्णच बदनामी आहे. म्हणून त्यांनी मग त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि मला इथं पाठवलं. मला अनुभव नव्हता, ही गोष्ट तुम्ही बोलला ते खरं होतं, पण एक आत्मविश्वास होता की आपण परिश्रम केले. जी सवय कॉलेज डेजपासून होती, खूप अभ्यास करायचा, अमेरिकेत असेल किंवा पिलांनीला असेल, त्यामुळे अभ्यास करून आपल्याला नवीन विषय जरी असले तरी शिकता येतील, आत्मविश्वास होता. आणि पहिल्या दिवसात मला ते करता आलं. पण दुसऱ्या टर्ममध्ये मनमोहन सिंग यांनी जे काम केलं, आर्थिक विकासाच्या बाबतीत चांगलं केलं, पण त्यामध्ये 2008चं जे आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट आलं ते आम्ही निभावून नेलं. ते फार महत्त्वाची कामगिरी आमची आहे. पण नंतर मग जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा मग अर्थव्यवस्थे विकास दरावर परिणाम झाला, ते परिणाम काँग्रेसला भोगावे लागले. सर, हा मला पडलेला प्रश्न आहे, म्हणजे की जेव्हा आपण गांधी घराणं आणि महाराष्ट्र याबद्दल आपण बघायला जातो, तेव्हा चव्हाण या आडनावाशी जरा गांधी घराण्याचं जास्त कनेक्शन दिसतं. म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, आनंदराव चव्हाण, तुम्ही पृथ्वीराज चव्हाण, तर हे काही कनेक्शन आहे का? म्हणजे चव्हाण आडनावाशी असं काही फार जवळचं असं नाही. ही खरं म्हणजे क्रेडिट हे महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. चव्हाण साहेबांना महाराष्ट्रात जनतेने डोक्यावर घेतलं, त्यांना एक राज्याचा नेता केलं, आणि म्हणून त्यांना दिल्लीत बोलवलं गेलं. ते काही नेहरूंनी चव्हाण नाव म्हणून बोलवलं नाही, पण ते महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलवले गेले. त्यावेळेला माझे वडील तिथं अनायसे होते. त्यावेळेला कृष्णमेनन संरक्षण मंत्री होते. त्याच संरक्षण खात्यात माझ्या वडिलांना घेतलं होतं. माझ्या वडिलांचं शिक्षण चांगलं झालं होतं, इंग्रजीवर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं, आणि तीच अडचण त्यावेळेला देखील होती, आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं. नंतर पुढं मग जेव्हा काँग्रेसमध्ये विभाजन झालं 69मध्ये 69मध्ये, तेव्हा इंदिरा गांधींनी पक्ष फोडला म्हणतात किंवा त्यांनी विरोधी भूमिका घेतली. त्यावेळेला मग काँग्रेस पक्षामध्ये देखील 2 शिकलं महाराष्ट्राच्या झाली, आणि त्यामध्ये बहुतेक महाराष्ट्रातले दिग्गज प्रस्थापित नेते हे इंदिरा गांधीच्या विरोधात गेले. पण माझे वडील, माझी आई वगैरे सगळी मंडळी त्यावेळेला एक आमच्या वडिलांचं आईंचं हे पूर्वाश्रमीचं जीवन हे शेतकरी कामगार पक्षातलं, म्हणजे लेफ्ट ऑफ सेंटर पॉलिटिक्स होतं. 1957 साली वडील पहिल्यांदा लोकसभेला निवडून गेले, ते शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर काँग्रेसचा पराभव करून. त्यामुळे घरात एक
लेफ्ट ऑफ सेंटर वातावरण होतं. आणि त्यामुळं इंदिरा गांधींनी जे तनखे रद्द करणं, बँकेचं राष्ट्रीयकरण करणं, असे जे निर्णय घेतले होते ते त्या लेफ्ट ऑफ सेंटर आयडिओलॉजीमध्ये बसत होते. पण त्या कारणानं असेल किंवा आणखी काही कारण असेल, त्यांनी माझ्या वडिलांनी त्यावेळेला प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात जाऊन महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधीची साथ दिली. आणि त्या घटनेनंतर पुन्हा आमचे कुटुंबाचे दृढ संबंध आले. नंतर पुन्हा 77ला अशीच फाळणी झाली, इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली. त्यामध्ये देखील माझ्या मातोश्रींनी पक्ष स्थापन करण्याच्यामध्ये पुढाकार घेतल्यापैकी काही व्यक्ती आहेत. आणि त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद माझ्या आईना देण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये अधिक इंदिराजींशी संबंध घट्ट झाले. आणि मग चव्हाणसाहेब मराठवाड्यातून आले. त्यांचा तसं काही नावाचं पण लोकांनी चव्हाणसाहेबांना म्हणजे शंकरराव चव्हाणांना मराठवाड्यातून डोक्यावर घेतलं, त्यांना मोठा नेता केलं होतं, ते पुढं आले. आणि मग नंतर मला या घटनेमध्ये संधी मिळाली. महाराष्ट्रातल्या घटना घडल्या. आता अपघाताने नाव चव्हाण आहे आणि संधी मिळाली, पण मला वाटतं 4 केंद्रीय मंत्री एका नावाचे असणं, पाटील नावाची शक्यता आहे, पण पाटील हे खूप कॉमन नाव आपलं आहे. पण हे घडलंय खरं आहे. सर, अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते. 31 ऑक्टोबर 1984ला जेव्हा इंदिराजी गेल्या, त्यानंतर साधारण एक 5 दिवसातला प्रसंग की राम खांडेकर यशवंतराव चव्हाणांकडे गेले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आता मुंबईला चाललाय, तर तुम्ही आता दिल्लीला परत कधी येणार? तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की आता इंदिराजी गेल्या त्या होत्या तेव्हा आमचे मतभेद होते, पण आम्ही चर्चा करायचो, सल्लामसलत करायचो आणि निर्णय घ्यायचो. पण आता राजीवजी आहेत, ते नव्या विचारांचे आहेत, त्यामुळे ते माझा सल्ला कधी घेतील असं वाटत नाही किंवा मी स्वतःहून त्याला सल्ला द्यायला काही जाणार नाही. या प्रसंगावरून मला तुम्हाला असं विचारायचंय की इंदिराजी गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांची जी इंदिराजी टू राजीव गांधीजी अशी जी अडचण झाली, तशी काही तुमची अडचण सोनियाजी टू राहुल गांधी अशी झाली होती का? म्हणजे झाली होती असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. पण त्यामध्ये बोलायचं झालं तर की वेगळाच विषय आहे. काँग्रेस पक्षामध्ये आजकाल जे काही स्थित्यंतर पक्षामध्ये चाललेलं आहे. आमचं उद्या उदयपूरला एक विचार शिबिर होते, त्यामध्ये काही चर्चेला जाईल. बरंच काही चाललेलं आहे. तर त्यामुळं माझे आणि राहुल गांधींचे खूप जवळचे संबंध आहेत. म्हणजे खूप जवळून काम केलं. मी त्यांना खूप आग्रह करत होतो की तुम्ही मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री व्हा, म्हणजे तुम्हाला प्रशासनाचा अनुभव येईल. पण ते मला म्हणायचे की नाही, ड्युएल सेंटर ऑफ पॉवर होईल, हे 2 सत्ता केंद्र होतील, ते योग्य नाही वगैरे असे मतभेद असायचे. प्रवासामध्ये मी जनरल सेक्रेटरी असताना त्या राज्यात राहुल झाले की 5-5 दिवस आम्ही एकत्र त्यामध्ये प्रचार करायचो. त्यांची वाचनाची हौस होती. तू कुठले पुस्तक वाचतोय, मी कुठले वाचतोय, असे ते आमची चर्चा खूप व्हायची. पण पुढे जाऊन त्यांनी काय झालं की त्यांनी युथ काँग्रेसमध्ये जे काम केलं, त्यामुळे त्यांनी एक मनाशी निर्णय घेतला की आपल्याला नवी काँग्रेस, तरुणांची काँग्रेस करायची आहे. आणि त्या काँग्रेस नवी करताना हे सिनियर माणसं जी आहेत त्यांचा आपल्याला बहुतेक अडथळा होईल आणि ते हे होऊ देणार नाहीत. म्हणून अशा प्रकारचे त्यांच्या डोक्यात काही विचार आले. काय झालं मलाही माहिती नाही. पण एकंदरीत नंतर पुढची त्यांची वाटचाल पाहिली तर त्यांनी सर्वच सिनियर नेत्यांना बाजूला केलं. आणि बाजूला केलं म्हणण्यापेक्षा त्यांना भेटी देण्याचं टाळलं. आणि त्यातून मग एक मतभेद असे ते भिंत उभी राहिली, गॅप पडत जी अजून काही ती दुरुस्त झालेली नाही. आणि त्यातमध्ये ती कशी सांधायची. आणि एका बाजूला तर काँग्रेस पक्षाचं परफॉर्मन्स हे अत्यंत निराशाजनक म्हटलं तर ते काही फारच सौम्य शब्दात सांगावं लागेल, पण त्या खूपच जास्त झालेलं आहे. तर त्यामध्ये ते काय कारण आहे ते सांगता येत नाही. पण एक निश्चित आहे की ज्येष्ठ मंडळीचा आणि राहुल गांधींचा हा प्रचंड मोठा दुरावा निर्माण झालेला आहे. त्यांनी कोणाला भेटी दिल्या नाहीत. आपण परवा दिवशी शिंदेसाहेबांचं वक्तव्य ऐकलं की गेल्या 5 वर्षात त्यांच्या आणि राहुल गांधींची काही भेट झाली नाही. मध्यंतरी ज्योतिरादित्य सिंधिया यांची मला भेट झाली. ते म्हटले की 2 वर्ष मी प्रयत्न करतो, माझी भेटच झाली नाही, म्हणून मला शेवटी हा निर्णय घ्यावा लागला. किंवा आणखी अमरिंदर सिंग म्हटले 5 वर्षात मी त्यांना भेटलो नाही. तर त्यांनी जाणून बुजून हा संपर्क टाळलेला आहे. पण टाळला असेल संपर्क तर मग जे अनुभव आहेत लोकांना, आता समजा आपण महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर पवार साहेबांचं जे नेटवर्किंग स्किल आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचे जे नेत्यांचे संबंध आलेले, ते कोणालाही त्याचे हे रेप्लिकेट करता येईल किंवा मी त्यांची जागा घेऊ म्हणता येईल कोण, ते शक्यच नाही. कारण ते अनुभवानीच येतं, ते वर्षांनीच येतं आणि ते चुकावून टप्पे टोंबे खाऊन करता येतं. या माझ्या कालखंडामध्ये मी 2-3 वर्ष CBIचा मंत्री होतो. CBIचे अनेक खटले, त्या खटल्याचं काय चाललेलं काय ते माझ्याकडं CBIची डायरेक्ट येऊन सांगायचे. सगळ्या राजकीय व्यक्तींचे खटले होते, त्यावेळेला त्यांच्याशी संबंध काय आला,
आता मी कुठं जास्त बोलू शकत नाही, पण ते संबंध आले ते आता दुसऱ्या कोणाला मी ते कसे सांगणार, बरोबर. किंवा सांगून काही होणार नाही. तर त्यामुळे ते खरं झालं हे खरं आहे, पण त्यांचे एक दृष्टिकोन आहे की बा आपण तरुणांना नवी घेऊन पिढी. पुढे जावं. त्यात कधी काही वावगं नाही की शेवटी हा देश तरुणांना चालवायचा आहे, त्यांना करायचं. त्यांनी जर ज्येष्ठांचा सल्ला घेतला तर ठीक आहे, नाही घेतला तर लादायचं तर कुणाला सल्ला. चव्हाण साहेबांनी जे म्हटले नंतर पुढं काही मतभेद झाले, कुठं काय झालं, त्या गोष्टी झाल्या सगळ्या. इंदिरा गांधीच्या वेळेलाच ती फाटाफूट झाली, पण इंदिराजीने पुन्हा चव्हाण साहेबांना बोला. पक्षात घेतलं आणि त्याला सन्मानचं साथ दिलं. ते होईल असं माहीत होतं म्हणून थोडंसं बाजूला लोक झाले. तर पण आता ते झाले ते खरं असलं, पण पक्षाचा परफॉर्मन्सही खाली गेलेला आहे. मग ते कशामुळे गेले याचं विश्लेषण झालं पाहिजे, आमची अशी मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट पक्षांतर्गत जे झाले ज्यामध्ये आमचा एक अंतर्गत एक प्रश्न निर्माण केला होता. सोनियाजींना मी पत्र लिहिलं काही जणांनी की काँग्रेस पक्षामध्ये जी घटना आहे, राज्यघटना, काँग्रेस पक्षाची जी घटना, प्रत्येक पक्षाची एक आपली घटना असते. निवडणूक आयोग ती घटना तपासून मग पक्षाला मान्यता देतो. त्या घटनेप्रमाणे काँग्रेस पक्षामध्ये 24 वर्षात निवडणुका झालेल्या आणि सगळे पदावर मग नेमणुकीने माणसं नेमली गेली. आणि त्यामुळं खरा सल्ला मिळत नाही. तो होईबा सगळे तिथं असल्यामुळं ते काही तुम्हाला आवडेल तो सल्ला देतात, त्यामुळे मग अडचण निर्माण होते. हे आम्ही सोनाजीनं सांगायचा प्रयत्न केला. मी भेटलो होतो गेल्या महिन्यामध्ये. आणि त्यामुळे आम्ही निवडणुका घ्या एवढी आमची मागणी होती, तर काही मागणी नव्हती. नंतर इतरांनी बरंच काय काय उठवलं की हे बंडखोर आहे, त्यांनी कोणाच्या तरी गांधी फॅमिली विरुद्ध आवाज. असं बिलकुल काय नाही आहे. कोणीही निवडून यावं, पण पक्षाच्या सर्व जबाबदारीच्या जागेवर, मग त्यामध्ये कार्यकारिणी असेल, इलेक्शन कमिटी असेल, पार्लमेंटरी बोर्ड असेल, सगळ्यांच्या घटनेप्रमाणे निवडणुका व्हावी एवढी आमची मागणी आहे. ती सोनिया गांधींनी मान्य केलेली आहे. त्या होतील अशी अपेक्षा आहे. अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जर राजकारणात नसते, पॉलिटिकली ऍक्टिव्ह नसते, तर नेमके काय असते ते? म्हणजे मी इंजिनियर होतोच, आणि जर मी राजकारण नसतो आलो तर मी इंजिनियर म्हणूनच काम केलं असतं. आणि मग एक इंजिनियर, संशोधक, रिसर्च इंजिनियर अशा प्रकारे मी खूप चांगलं काम केलं. आणि काम करताना खूप आनंद होता. फक्त एवढंच होतं की ते फार छोटं व्यासपीठ होतं. बरोबर. हे कुठं म्हणजे राज्याचं व्यासपीठ, देशाचं व्यासपीठ, फार मोठं व्यासपीठ होतं. फरक होता. पण मी राजकारण नसतो आलो, किंवा तो एक अपघातच म्हणावा लागेल की राजीव गांधींनी बोलावून मला तिथं बोलावलं. कारण मी त्याकरता काही प्रयत्न केले नव्हते, किंवा जे आपल्याला नेहमी करावं लागतं की खालून सुरुवात करा, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी वगैरे, ते काही केलं नव्हतं. पण राजीव गांधींनी जी टीम करायची होती, ज्या प्रकारे आज राहुल गांधी पण करायचा प्रयत्न करतात, पण राजीव गांधींनी ते करत असताना हे नको कोणी असं आणि सगळे नवे असं नव्हतं केलं. ते आता थोडंसं घडताना दिसतंय. हाच फरक आहे. नक्कीच सर. तर मला खात्री आहे की आजची जी सरांसोबतची जी मुलाखत होती ती वैचारिक, बौद्धिक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या पिढीला एक दिशा देणारी होती की एक राजकीय नेता असताना सुद्धा इंटेलेक्च्युअल लेवलवरती जे काम केलं जातं ते एखाद्या राजकीय व्यक्तीनं करणं ही किती मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की पीएमओ कार्यालयातलं जे एक्झॅक्ट काम असतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह मुलाखती पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.